जय राधा माधव कुंज विहारी 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 जय गोपी जनवल्लभा गिरिवरधारी जय गोपी जनवल्लभा गिरिवरधारी जय यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीरावनचारी जय जय प्रभुपादा जय प्रभुपादा प्रभुपादा जय प्रभुपादा प्रभुपाद अनंत कोटी वैष्णव वृंद की नमाचार्य हरिदास ठाकुर की गौर प्रेमानंदी। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनं शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। काल आपण एक आठवड्याचा गॅप निघत आहोत, तर गेल्या आपण असं ऐकलं की भगवान श्रीकृष्ण आज उठायला थोडं लेट झालेलं आहे आणि यदूंनी सगळे यदू सुधर्मा राजपुरात जमलेले होते आणि तिथे कृष्णाची वाट बघत होते आणि नारद मुनी आले आणि तिथे नारद मुनी यदूची स्तुती केली इत्यादी. शेवटी उग्रसेन महाराजांनी सांगितलं नारद मुनींना की येस मे बी तुम्ही आमच्याबद्दल बोलले ते बरोबर असेल, पण तरी पण त्याच्यामध्ये आमच्यामध्ये उद्धव जे आहे ते भगवंतांचे सर्वात निकट आहेत, सर्वात प्रिय आहेत आणि भगवंतांनी उद्धवांवर सर्वात जास्त कृपा केलेली आहे. आणि ह्याच्यात म्हणूनच भगवान कृष्ण आज आले नाही, तर आम्ही मात्र इथे महाराज बसलो म्हणून उद्धव भगवंतांच्या बरोबर आहेत. अर्थात आधी उद्धवचं नाव ऐकून कृष्ण ताबडतोब निघालेले उद्धवांच्या महाराज. तेव्हा उग्रसेन महाराज म्हणतात थांबा थांबा असं घाई करून उद्धवांच्या महाराज जाऊ नका, कारण का तिथे तुम्हाला ते भेटणार नाहीत.
उद्धव हे काय भगवान कृष्णांच्या बरोबर असतात जिथे असतील तिथे. तर अशा हिशोबाने नारद मुनी भगवंतांच्या महालात निघाले. आपण ऐकलं दक्षिण भारतात म्हणजे त्याच्या आधी प्रयागराजच्या ब्राह्मणपासून कशी भगवत भक्तीचं स्तर थोडं वाढत जात आहे. पण भगवान शंकरांच्या ह्याच्यात आपण थोडासा एक मुद्दा ऐकला. तो मुद्दा असा ऐकला की भगवान शंकर हरिनाममध्ये भाव विभोर होऊन जातात. त्यांना जगाचं भान राहत नाही. ब्रह्माजी पण जेव्हा हरिकथा ऐकत होते तेव्हा आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यात येत होते ब्रह्माजींच्या, त्यांच्या दरबारामध्ये हरिकथा ऐकताना. पण ते जगाचं भान विसरत नव्हते. इंद्र पण भाव विभोर होते, दक्षिण भारतातला राजा पण भगवान शंकरांच्या ह्याच्या ज्याला आपण इंग्लिशमध्ये एस्टसी म्हणतो किंवा दिव्य भाव म्हणतो, शंकरांच्याकडे पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळाला आणि तो वाढतच जात आहे. आणि आता आजच्यापासून पुढे द्वारकेमध्ये भगवंतांच्या घरी, द्वारका निवासींमध्ये आणि मग पुढे नक्कीच वृंदावनच्या निवासींमध्ये तो भाव वाढतच जाणार आहे. आणि म्हणून गेल्याही आपण एक सुंदरसं वाक्य सरतेशेवटी ऐकलं. मी इंग्लिशमध्ये जेव्हा आधी वाचतो मग मराठीत सांगतो की परीक्षित महाराज आपल्या आईला सांगतायत की हे माझे उत्तर आता तरी तू लक्षपूर्वक ऐक. आणि ते सांगतायत एक वाक्य, नंतर नारद मुनी जे होते ते आता एवढे आनंदित झालेले आहेत आणि ते कशा स्थितीमध्ये पोचले, कृष्णांच्या महालात संपूर्णपणे बाहेरच्या जगाचं भान राहिलं नाहीये. वर्णन ऐकूया. तर नारद मुनी कसे पोचले, कधी चालता चालता ते पडतायत, कधी असे स्तब्ध उभे राहत आहेत, कधी शरीर कापतंय, कधी जमिनीवर लोटांगण घेतायत, कधी रडतायत, कधी हसतायत, कधी उड्या मारतायत, कधी ओरडतायत, कधी नाचतायत, कधी गातायत. तरी बोल हे सगळं एकत्र करतात. कसं माहित नाही. पण नारद मुनींच्या शरीरामध्ये दिव्य भक्ती भावनेमुळे हे सगळे गुण त्याच्यात एकत्र येत होते. आणि एवढा भाव विभोरपणा आणि एवढं देहभान विसरून जाणे ह्या स्थितीमध्ये नारद मुनी पोचले. कुठे? कृष्णांच्या महालात. आणि दिसायला असं वाटेल की हा काहीतरी खूपच विचित्रपणा चालू आहे. म्हणून परीक्षित महाराज आपल्या आईला सांगतायत, ते म्हणतायत आता एक तर तू लक्षपूर्वक आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांचं म्हणतात की आता ह्याच्या पुढे तुम्ही लक्षपूर्वक ऐका. कारण का हे ऐकल्याने तुमच्या हृदयात पण एक दिव्य भक्तिमय भावना विकसित व्हायला मदत होणार आहे. आणि सेकंड, ह्या जो वेडेपणा आहे भगवत भक्तीमध्ये तो तुम्हाला प्राप्त व्हायला मदत होईल. तर लक्षात ठेवा, आपल्याला काय बनायचं, वेळ बनायचं. भगवत भक्तीमध्ये आपल्याला वेळ बनायचंय. मग जग तुम्हाला वेळ म्हणेल, काय हा दिवसभर हरिराम हरे कृष्ण करतो वेळासारखा, काय हा पहिले मस्त मांस मच्छी खायचा, दारू प्यायचा, आता काहीच पेत नाही वेळासारखा. लोक कशा करते तुम्हाला वेळेसारखं म्हणते. तर म्हणजे तुम्हाला लोकांनी वेळ म्हटलं ना भगवत भक्तीत, तर समजायचं की तुम्ही बरोबर मार्गावर आहात. जोपर्यंत लोक तुम्हाला वेळ म्हणत नाहीत तोपर्यंत आपण भगवत भक्तीच्या बरोबर मार्गावर नाही होत. तर इथे परीक्षित महाराज आपल्या आईला सांगतायत, अशा भगवत भक्तीमध्ये जो संपूर्णपणे नारद मुनीची जशी स्थिती होती तशी ती स्थिती पाहायला गेलं तर त्यांना काहीच भान नाही. म्हणजे आता बघा तुमच्यापैकी माझ्यापैकी कोण असेल, तो उठतोय, रडतोय, हसतोय, गातोय, ओरडतोय, जमिनीवर लोटांगण घेतोय, स्तब्ध भानातोय, कापतोय, त्याला काहीच भान राहणार नाही बाहेरचं. हा कम्प्लिटली वेडेपणा वाटेल. पण परीक्षित महाराज सांगतात असा जो वेडेपणा आहे हा भले शरीराच्या चेतनेकरता एक फॉरेन बाह्य वस्तू असेल, पण आत्म्याकरता ती सर्वात नैसर्गिक स्थिती आहे. आपल्या आत्म्याची भगवत भक्तीमध्ये प्रत्येकाचा एवढा वेळेपणा आहे की असा वेळेपणा ही आपल्या आत्म्याकरता नैसर्गिक स्थिती आहे, नॅचरल. आणि जे भक्तांनी असा वेळेपणा प्राप्त केलेला आहे आपल्या जीवनामध्ये ते खरं सत्याच्या लेवलला आहे. म्हणजे आता विचार करा, कसं आहे माहिती आहे का, थोडक्यात चांगलं उदाहरण आपण सगळे जसं वागतोय त्याला आपण नॉर्मल समजतो आणि असं जे नारद मुनी सगळे वागतात त्यांना एबनॉर्मल समजतो, हे थोडं वेगळं आहे. किंवा आपण एक गोष्ट ऐकलेली आहे की आपल्या सगळे डोळे आहेत म्हणून त्या प्रकारे बोलतो. ती काल्पनिक गोष्ट आहे की एक व्यक्ती गेला कुठेतरी डोंगरातनं घसरला, पलीकडे काय गावात गेला, तिथे सगळेच आंधळे होते. मग तिथे म्हणायचं अरे हा लाल रंग दिसतोय, तर ते गावच्या सगळ्या लोकांनी त्याला वेडा म्हटलं. कारण की त्यांना कधी लाल रंग आणि दिसणे हा प्रकारच नव्हता.
तर लाल रंग दिसणे हा सत्य आहे, पण त्या गावच्या लोकांच्या नुसार, जे अंधे होते सगळे गावचे, काल्पनिक कसं आहे त्यांच्यानुसार हा वेडा झाला होता. कारण का हा काय म्हणतो दिसतोय, अरे काय काय दिसतं का असं काही? अंधे लोक म्हणायचं असं काही दिसणं हा काय प्रकार असतो का? हा काहीतरी विचित्र शब्द वापरतो. नुसतं दिसतोय नाही, लाल रंग दिसतोय म्हणून. तर त्यांच्या लेवलनी तो वेडेपणा ठरला, पण तो सत्य आहे. तर आपल्या सगळ्यांच्या लेवलनी हे नारदमुनींचा खरा वेडेपणा वाटतोय किंवा विचित्रपणा वाटतोय, पण खरंच ते सत्य आहे. आपलं अस्तित्व तसं सत्य आहे, आणि आपण जे आता आहोत ना ते एबनॉर्मल आहे. अरे हरिनाम घेतलं तुला रडू येत नाही, तू हसत नाही, तू नाचत नाही, तुला असं काय होत नाही हरिनाम घेतल्यावर, मग हा एबनॉर्मल येतो. हरिनाम घेतलं हे सगळं व्हायला पाहिजे, ते नॅचरल आहे. परीक्षित महाराज आपल्या आईंना तसं सांगताय, आणि ते म्हणतात पुढचं लक्षपूर्वक ऐक, त्यांचं ऐकल्यास तुम्हाला हा वेडेपणा प्राप्त होणार आहे. तर ज्यांचं ऐकायचं असेल त्याचं उठून, ज्यांना असा वेडेपणा प्राप्त करायचा नसेल ते उठून जाऊ शकतं. मला सांगताय की लक्षपूर्वक ऐका, त्यांचा हा जो वेडेपणा नारदमुनींचा आहे, पुढे पण ऐकू. सगळे तसे असे एका प्रकारे वेड्यासारखे वागणार आहे. म्हणजे खरं ते वेड्यासारखे नाहीत, खरं ते योग्य आहे. आपण तसं वागत नाही, आपण वेड्यासारखे, आपण चुकीचे आहोत. त्याने तर आज काय झालेलं आहे ते पुढे आपल्याला कळलं, पण तुम्ही थोडक्यात ऐकलेलं आहे. कृष्ण काहीतरी डिस्टर्ब झालेले आहे एका प्रकारे, ते पण काहीतरी वेगळ्या प्रकारे वागताय, आणि म्हणून ते आज उठले नाही आहेत. आपल्या घरीच रूम मध्ये झोपून आहेत. सूर्योदय होऊन खूप वेळ झालेला आहे. म्हणजे सूर्योदय झाल्यावर खूप वेळ तुम्ही उठले नाही तर ते थोडं वेगळं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण सगळ्यांनी सूर्योदयाच्या आधी उठलं पाहिजे, ते नॉर्मल आहे. आज तुम्ही जगात कोणाला सांगितलं की सूर्योदयाच्या आधी उठा, IPL असेल तर उठतील, नाही तर उठणार नाही. वर्ग असेल तर सूर्योदयाच्या आधी उठतील, नाहीतर उठणार नाही. एनिवे, आणि ते सगळे हे त्यांच्या मालक कोण होते? राण्या होत्या, उद्धव होते, देवकी होती, एक पद्मावती होती. पुढे मी ओळख गेले दिली का ओळख पद्मावतीची? झाली. हा, आपण तरी एक थोडक्यात सांगेन. पद्मावती होती, असे सगळे जमले होते. आता हे मी गेल्याच्या रिवाईज करतोय. असे सगळे जमले होते, आणि सगळे लोक विचार करतायत की आता काय झालंय बाबा कृष्णांना. राण्या, उद्धव, बलरामजी होते, देवकी, रोहिणी सगळ्या होत्या, माता होत्या. तर ती पद्मावती होती, थोडक्यात सांगितलं ती उग्रसेन महाराजांची पत्नीच होती. पण लग्नानंतर काही दिवस ती आणि आपल्या वडिलांकडे राहिली होती, आणि तेव्हा कुबेरचा एक सेवक रुमीला, गोमीला म्हणतात, त्यांच्या अनैतिक संबंधांनी कंसाचा जन्म झाला होता हिच्यापासून. ही कंसाची आई पण होती. तर अशा प्रकारे ती पण तिथे जमली होती कृष्णांच्या मनात, आणि तिची अशी सवय होती की काहीतरी अयोग्य प्रकारे अर्थहीन किंवा निरर्थक किंवा संदर्भहीन मध्ये मध्ये बडबडायचं, आणि कृष्णांच्या बद्दल काहीतरी प्रायव्हेट कृष्णांच्या वस्तू पब्लिक मध्ये उगीच गप्पा मारायचं, आणि काहीतरी वेगळ्या प्रकारे बोलायची तिची सवय होती. पुढे पण ऐकूया. आता अशा स्थितीमध्ये ऑलरेडी त्या महालातल्या लोकांना कृष्णांचा आता कसं विषय सोडवायचा, कृष्णा जसे लेख झोपलेले आहेत, तो त्यांच्या हातात डोक्यात असताना तेवढ्यात त्यांनी पाहिलं की महाराज घरात नारदमुनी पोचले आहेत, आणि ते पण एक थोड्या वेगळ्या स्थितीमध्ये आलेले आहेत, नॉर्मल असे नाही आले. तर तुमच्याकडे मी आलो किंवा माझ्याकडे तुम्ही आला तर ठीक आहे, पण अशा स्थितीमध्ये तुम्ही माझ्या दारातून उभे राहिले, म्हणजे उभे नाही राहिले, पडले, बसले, उडी राहिले काय असेल, तर मला आता आलाय ठीक आहे, काय करूया तुमचं तर म्हणजे ह्याला डॉक्टरकडे नेऊया का बांधून झोपवूया. तसं त्यांना माहिती की नारदमुनीचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण अशा व्यक्तीला स्वागत कसं करायचं, असा जो व्यक्ती आपल्या घरी आलाय तर स्वागत कसं करायचं हा त्यांना प्रश्न पडला. आधी ऑलरेडी एक प्रश्न होता कृष्णांचा, आता त्या नारदमुनी आले, पण ठीक आहे, नारदमुनी कृष्ण झोपलेले आहेत, नारदमुनी आले म्हणून सगळे गेले. उद्धवनी, बलरामजींनी नारदमुनींना थोडंसं पकडलं, थोडंसं धीर दिला, आणि कसं बसा हात आणलं, त्यांचे डोळे वगैरे, चेहरा पुसला, अलगदच केलं. कारण का 2 कान आहेत, जोरात केलं नाही, जोरात बोलले पण नाहीत. कारण का समजा काय जोरात केलं, बोलले तर मे बी कृष्ण डिस्टर्ब होऊन उठतील, आणि मे बी नारदमुनींना शांत करायचं आहे, तर काय केल्याने ते शांत होतील आणि काय केल्याने ते अजून स्थिती त्यांची बिघडेल, म्हणून ते आपल्या सावकाशमध्ये त्यांनी हात आणलं आणि थोडंसं त्यांना शांत करायचा प्रयत्न केला, चेहरा पुसला, आणि ते म्हटले, अहो नारद, तुम्हाला आम्ही आधी बरेचदा पाहिलेलं आहे ब्राह्मण, पण आजची जी स्थिती आहे ती थोडी वेगळी दिसती आहे. तर ही स्थिती तुम्ही कशी काय प्राप्त केली, काय झालंय असं, कृपया शांत बसा आणि मला सांगा की काय झालं जेणेकरून तुम्हाला ही स्थिती प्राप्त झालेली आहे.
पण नारद मुनींची काय स्थिती होती, काय झाली स्थिती प्राप्त त्यांना? आत्ताच पण ऐकलं. हा काय झालं? एक्स्टसी. हा एक्स्टसी आहे, पण काय एक्स्टसी आहे, ते कुठे निघाले, त्यांचा तर ध्येय काय आहे? उद्धवकडे. हा, उद्धवांना भेटत निघाले. उद्धव हे महान भक्त आहेत, भगवंतांनी सर्वात जास्त कृपा प्राप्त आहे, तर मी त्यांना भेटणार आहे. हा, त्यांच्या वागणुकीवरून त्यांच्या हे लक्षात येतो. आणि नारद मुनी अश्रू, आनंदाचे अश्रू येत आहेत की आता मी उद्धवांना भेटणार आहे. म्हणजे हा किती ह्याच्या भौतिक जगातला विक्षिप्तपणा असतो. जे पूर्वी मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा मुंबईत तेव्हा हे ऑनलाईन नेट वगैरे नव्हतं, फिजिकल शो होते. तेव्हा कोण ते असे जे म्युझिक हे असतात ना, काय मायकल जॅक्सन कोण होता का तुला? हा, मायकल जॅक्सन आणि असे कोण आले होते एक दोन जण, मला आठवत नाही, अंधेरी वगैरे. तर एक जण गेलेला, तेव्हा न्यूजमध्ये बातमी आलेली की त्यातला एक जण गेला आणि त्यांनी एकाने वाटतं त्याचा असं शर्टला पकडलं का काहीतरी असं केलं होतं का, मे शर्टचा मुका घेतला होता का काहीतरी केलं होतं का, आता का त्यांनी शर्ट घातला आणि तो काढला समथिंग. तर तो मुलगाने नाही हा त्याचा हा असा बरोबर ते काय झालं होतं, तो कोण गायक का गायिका आली होती मला माहित नाही, तर स्टेजवरून म्हणतात नाही त्यांना पकडले. तर त्यांनी काय त्यांनी असा त्याचा हातावर असा मुका घेतला होता. त्यांनी 2 महिने हातच धुतला नाही म्हणे. असा म्हणजे हा विक्षिप्तपणा असतो एवढा हाय लेवलचा. ते सुद्धा 20 वर्षापूर्वीची गोष्ट, 30 वर्षापूर्वीची. तर अशा प्रकारे आपण पाहतो नारद मुनींना तर कसं बरं शांत करावं. तर नारद मुनीच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत आनंदाचे. त्या माणसाला काय आनंद अश्रू आला असेल की त्या गायिकाने तर माहित नाही, पण नारद मुनींना खरोखर की आता मी उद्धवांना भेटणार आहे आणि एवढे अश्रू आहेत की ते डोळे उघडू शकत नाही. हा, म्हणून ते असंच मनाने नमस्कार करतात, केस उभे राहिलेले आहेत आणि ते म्हणतायत कृपया करून. तर त्या भक्तांनी विचारले भारतल्या की काय बाबा तुम्ही शांत व्हायला काय करू आम्ही? तर ते म्हणतात मला शांत करायचं असेल तर एक करा की मला उद्धवांची भेट करून द्या. ते सर्वात महान भक्त आहेत, ते भगवंतांचे प्रिय आहेत. आता काय घडते बघा, उद्धव समोर उभे आहेत त्यांचे, बलरामजी उद्धव राण्या वगैरे उभे आहेत. पण नारद मुनी एवढ्या आनंदाश्रूमध्ये आहेत, एवढ्या आनंदात आहेत की त्यांना आता हेच लक्षात येत नाहीये की उद्धव त्यांच्या समोर आहे. आणि ते म्हणतात की मला उद्धवांची भेट करून द्या, माझं नशीब खरोखर म्हणजे एकदम मी भाग्यशाली ठरेल. उद्धव मी उद्धवांना भेटलो तर. आणि 2 मिनिटं ते विचार करतात. मग त्यांना काय वाटतंय दैन्य भाव. ते म्हणतात तेही शक्य नसेल, समजा मी उद्धवांना भेटण्यास मी अनक्वालिफाईड, मी अपात्र असेल तर काय करा, मला उद्धवांची चरण धुळी तरी आणून द्या. हा, समोर उद्धव आहे त्यांनाच सांगतायत. हा, बलरामजी उद्धव आहेत त्यांना सांगतायत की मी समजा उद्धवांना भेटण्यास अपात्र असेल तर मला उद्धवांची चरण धुळी तरी आणून द्या. कारण का उद्धव हे सर्वात महान वैष्णव आहेत. पूर्वी, आत्ताचे आणि भविष्यात सगळ्या वैष्णवांमध्ये सर्वात महान वैष्णव कोण आहेत? उद्धव आहेत. त्यांच्यासारखी कृपा कोणाला प्राप्त झालेली नाहीये. मी समजा त्यांना भेटण्यास अपात्र असेल, मला भेटले तर उत्तमच, पण नसेल तर कमीत कमी त्यांची चरण धुली तरी मला आणून द्या. आणि नारद मुनी बघा, एक लक्षात घेतलं पाहिजे, एवढ्या दिव्य भावनेमध्ये आहेत पण त्यांना ते श्लोक बरोबर लक्षात राहतो. उद्धवांची स्तुती करताना ते श्लोक सांगतायत भागवत मधला. भगवंताने स्वतः सांगितलेलं आहे उद्धवांची स्तुती. तो श्लोक आहे 11व्या स्कंदातला 16व्या अध्यायातला. वासुदेव भगवता त्वम तू भगवतेषु अहम. म्हणजे ते म्हणताय भगवंत, ज्यांना आपण भगवंत म्हणू शकतो अशांमध्ये मी सर्वश्रेष्ठ आहे, कृष्ण म्हणतात. आणि ज्यांना भागवत म्हणजे भक्त म्हणू शकतो अशांमध्ये उद्धव तो सर्वात श्रेष्ठ आहे, असं भगवंतांचंच वाक्य आहे. आणि नारद मुनी ते कोट करतात की मी काय उगीच मानसिक स्तुती करत नाहीये की तुम्हीच महान, तुम्हीच महान. तर ते म्हणतात भगवंतांनी स्वतः हे असं वाक्य भागवतमध्ये बोललेले आहेत. आणि दुसरं एक भागवतमचं घेतात 11व्या स्कंदातलं, तो मी पूर्वी पण श्लोक घेतला होता, युधिष्ठिरांनी सांगितला होता. न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शंकर नच शंकर्षणो न श्रीर नैवात्मच यथा भवान. हे पण कृष्ण उद्धवाला सांगताय की उद्धवा तुझ्यासारखं किंवा तुझ्या एवढं प्रिय मला कोणी नाहीये या जगात. कृष्ण उद्धवाला सांगतात कोणी नाही म्हणजे कोण नाहीये, ब्रह्माजी पण तुझ्या एवढे प्रिय नाहीये, शंकर शिवजी पण नाहीये,
स्वतः शंकरशरण भगवंतांचं एक रूप ते पण मला एवढं प्रिय नाहीये. श्री म्हणजे लक्ष्मी पण एवढी प्रिय नाहीये. नैवात्म यथा भवान, हे उद्धवा तू जेवढा प्रिय आहे तेवढा मला शंकर, शिवजी, ब्रह्माजी, शंकरशण, लक्ष्मी पण मला तेवढे प्रिय नाही आहे. कारण का कोणी नारद म्हणू शकताय किंवा उद्धव म्हणू शकतायत की कशावर तुम्ही उद्धवांचंच नाव घेताय. नारद म्हणतात श्लोक 2 दिलेले आहेत, भगवंतांचे श्लोक आहेत. आणि ते म्हणतात की हे तर भगवंतांचे श्लोक झाले श्रीमद भागवत मधले. इतर पुराणमध्ये पण अशी भरपूर स्तुती उद्धवांची केलेली आहे. ते सांगतायत इतर पुराणमध्ये भगवंत म्हणतायत उद्धवांना तूच मला प्रिय आहे म्हणून काही गुपित ठिकाणी माझे संदेश घेऊन मी तुला पाठवतो. कुठे गुपित ठिकाणी? वृंदावनला. किंवा पुढे येणार आहे काही ठिकाणी जिथे कुब्जाला भेटायला जेव्हा गेले होते भगवंत, ते काही पब्लिकला घेऊन जाऊ शकत नाही, प्रायव्हेट मिटिंग होती कुब्जा बरोबर. तर तिथे पण कुब्जा बरोबर बाकी कोण नव्हतं गेलं, पण उद्धव गेले होते. सॉरी, कुब्जा बरोबर नाही, कुब्जाला भेटायला जाताना कृष्णांबरोबर जास्त कोण गेलं नव्हतं, पण उद्धव गेले होते. तसेच गुप्त ठिकाणी एक तर भगवंत त्यांना पाठवतात किंवा त्यांना बरोबर घेऊन जातात असं बाकी पुराण सांगितलेलं आहे. एक विशेष आदेश उद्धवांना दिला. भगवान कृष्ण जेव्हा द्वारके पृथ्वीवरून निघून गेले तर उद्धवांना सांगितलं तू अजून एवढ्या लवकर येऊ नको, तू पृथ्वीवर थांब आणि माझ्या भक्तीचा प्रचार कर, माझा निरोप घेऊन बद्रीनाथला जा. असे सगळे महत्वाचे कार्य भगवंत, गुप्त कार्य, गुपित कार्य भगवंत उद्धवांना देतात. आणि नारद मुनींना प्रश्न विचारला गेलेला ह्या सगळ्या द्वारकाच्या महालातल्या लोकांनी. काय प्रश्न विचारला होता? तुम्हाला कसं वेलकम करू? तुमचं आता तुम्ही ही स्थिती तुमची कशी प्राप्त झाली? तुम्ही आमच्या घरी आलाय पण ही स्थिती तुमची वेगळी आहे. आता ह्याचं कारण काय? की आता तुम्ही कोणाकडे गेला, म्हणजे आपल्याकडे ह्या सगळ्या स्थिती येत नाही, पण तुम्ही कोणाला भेटला आणि एकदम नुसता धसा रडतोय तर तुम्ही विचाराल काय बाबा काय झालं, काय रडतोय बघा. किंवा एक जण नुसता हसतोय, अरे काय सांगू, अरे पण काय झालं काय सांग. नारद मुनींना सगळंच होतंय. तर त्यांनी जर मग काय झालं तर नारद मुनी काय सांगतायत, हे जे कारण आहे, जे उद्धवांची एवढी स्तुती मी ऐकलेली आहे त्याच्यामुळे माझी स्थिती प्राप्त झालेली आहे आणि आता मी उद्धवांना भेटणार आहे, हे कारण आहे. आणि ते नारद मुनी सांगतायत की ज्या प्रकारे पूर्वीचे चोर लोक एखाद्या गृहस्थांच्या घरी जायचे आणि गृहस्थांना एखादे काय नशिली पावडर खायला द्यायचे, जेणेकरून त्यांचं ते म्हणजे कसं भान गेल्यासारखं व्हायचं आणि मग ते चोरी करायचे घरात. त्याच प्रकारे म्हणतात हे उद्धवांची स्तुती ऐकली आहे मी, उद्धवांना भेटायची आता अपेक्षा आहे. या 2 वस्तूंमुळे माझं भान आता. त्यांना प्रश्न विचारला ना की तुमचं हे अशी स्थिती काय झाली? तो नारद म्हणतात 2 काळांमुळे झाली. उद्धवची महानता येईल असलेली महानता मी ऐकली आणि आता मी उद्धवांना भेटणार आहे म्हणून माझी ही स्थिती झालेली आहे. आणि म्हणून किंवा उद्धवांची चरण धुली मला द्या. उद्धव समोर उभा आहे, हे सगळे ऐकतायत. हे सगळं ऐकून उद्धव मात्र लगेच रिॲक्ट करतायत. त्यांना नारद मुनींच्या प्रती खूप काय आहे, काय आदर आहे. आता उद्धवांना कळतं, नारद मुनी स्पष्ट बोलले नाहीत पण उद्धवांना कळतं की नारद मुनी काय कार्यासाठी बाहेर पडलेले. काय कार्यासाठी बाहेर पडले? विशेष भगवंतांचे सर्वात महान भक्त कोण आहे आणि सर्वात जास्त कृपा कोणाला प्राप्त झालेली आहे. तर उद्धव बोलायला चालू करतात. नारद मुनींप्रती त्यांच्या मनात आदर असतो, उद्धवांच्या मनात नारद मुनींप्रती आदर असतो. पण ते अचानक उद्धव उभे राहतात, नारद मुनींचे पाय पकडतात आणि स्वतःची स्तुती सहन न करत ते बोलायला लागतात. उद्धवांना कळलेलं आहे की नारद मुनी काय शोधताय, सर्वात उत्तम भक्त कोण. आणि नारद मुनी काय म्हणतात की म्हणजे उद्धवांना हे कळलेलं आहे की नारद मुनी काय म्हणतात की मी म्हणजे उद्धव उत्तम भक्त आहे. पण उद्धव काय विचार करतात, मी वृंदावनला बरंच काय काय पाहिलं, एकदा गेलो होतो तेव्हा त्याची त्यांना आठवण येते. त्यांना वाटत, तिथे जायच्या आधी त्यांना वाटत होतं की मे बी मी उत्तम भक्त असेल, असं वाटत होतं की यदुकुळांमध्ये द्वारकेमध्ये ते सर्वात महत्वाचे भक्त होते. पण उद्धवांना वाटत होतं, पण जेव्हा ते वृंदावनला जाऊन आले तेव्हा हा त्यांचा गैरसमज दूर झाला. की आधी त्यांना माहिती होतं, आधी ऐकलेलं असेल की वृंदावनचे भक्त महान आहेत, पण अनुभव नव्हता म्हणून त्यांना वाटत असेल की ते पण महान असतील पण मी पण महान आहे, असं उद्धवांना वाटायची शक्यता होती आधी.
पण एकदा जाऊन आल्यानंतर त्यांचा सगळा समज दूर झाला. त्यांना कळलं की वृंदावनच्या भक्तांच्या महानतेजवळ माझी काहीही योग्यता नाही आहे. तो विचार उद्धवांच्या मनात आला आणि उद्धवांच्या मनात हा काय म्हणूया त्यांना लक्षात आलं की नारद मुनी शोधतायत सर्वात महान भक्त कोण आहेत, सर्वात कृपा प्राप्त भगवंतांचे प्रिय भक्त कोण आहेत, आणि ते माझा विचार करतायत छे 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 मी तर खूप लांब आहे, वृंदावन मधले भक्त खूप महान आहेत, भगवंतांचे प्रिय आहेत. असा विचार आल्यावर उद्धवांनी नारद मुनींना पाय पकडले आणि उद्धवनी आधी आपल्या मनामध्ये आपल्या ध्यानामध्ये त्या महान भक्तांचा विचार केला. त्यांची भक्तीची जी महानता होती, जी भक्तीचं ऐश्वर्य होतं, उद्धवांनी त्याच्याबद्दल विचार केला मनामध्ये. आणि मग स्वतः किती पथित आहे, म्हणजे दैन्य भाव हा महत्वाचा आहे भक्तांमध्ये. तिथे आपले सनातन गोस्वामी पाद आणि गोपी प्राणन सांगतायत की भक्तांमध्ये हा दैन्य भाव महत्वाचा आहे. त्यांना कधी पण हे वाटलं पाहिजे की इतर भक्त मोठे आहेत, हे आर्टिफिशियली नाही. हा तुम्हीच मोठे आहात, हा तुम्ही असं खोटं खोटं नाही, खरोखर आपल्याला असं वाटलं पाहिजे की माझ्यापेक्षा सगळे भक्त मोठे खरोखर. म्हणजे ह्याच्याकरता आपल्याला इतर भक्तांमधले दोष दिसले नाही पाहिजेत. दोष नाही तसं नाहीये, दोष दिसले नाही पाहिजे. म्हणून आपले आचार्य काय सांगतात, एखाद्या भक्ताचे दोष आहेत असतील पण ते दोष दिसतात हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला दोष दिसतात तो त्याचा प्रॉब्लेम नाहीये. आपली चेतना अशी दूषित झालेली आहे की आपल्याला दुसऱ्यांमधले दोष दिसतात. आपली चेतना योग्य असेल तर दुसऱ्यांमध्ये दोष असून पण ते आपल्याला दिसणार नाही. या चेतनेला आपण प्राप्त करायचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा आपल्याला आपोआप इतर भक्त हे महान आहे हे आपलं खोटं खोटं नाही तर खरं खरं पटेल. आणि तसं असतंय. त्यांनी उद्धवांना ही दैन्य भावना आली. दिव्य भक्ती करता ही आवश्यक भावना आहे. काय म्हणतात, प्रायमरी क्वालिफिकेशन आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळणार नाही भक्तीमध्ये, दैन्य भावना नसेल तर. आणि कसं बसं उद्धवांनी बलरामजींच्या मदतीने काय केलं, नारद मुनींना थोडंसं शांत केलं. नारद मुनी आपलं उत्तर दिल्यावर आणि उद्धव जे होते त्यांनी जेव्हा आता वृंदावनच्या भक्तांचा विचार केला होता, त्यांच्या मनामध्ये आता हा विषय थोडासा वेगळा आहे. त्यांच्या मनामध्ये एक सात्विक मात्सर्य निर्माण झालं. तर सात्विक मात्सर्य कसं असेल, मत्सर हे काय सत्वगुणी असू शकत नाही. म्हणजे दुसरा माझ्यापेक्षा चांगला आहे हे ऐकून वाईट वाटतं. हे ऐकून वाईट वाटतं की दुसरा म्हणजे दुसरा मुलगा किंवा मुलगी किंवा स्त्री किंवा पुरुष माझ्यापेक्षा चांगला किंवा चांगली आहे. काही तो माझ्यापेक्षा चांगला प्रसाद बनवतो, ती माझ्यापेक्षा चांगली गाते, जे काय असेल ते, अशी भावना मनात येऊन मत्सर वाटणे हे भक्तीकरता खूप दुर्दैवी गुण आहे. तर भौतिक जगतामध्ये तेच असतं. कसे लोक माझ्या चांगले आहेत मग त्यांना खाली घ्यायचा, कसं मी चांगला बनतोय मग मी किती आनंदी आहे, इतरांपेक्षा मी चांगला दाखवलं, मी चांगला गातो, मी चांगला बोलतो, मी चांगला लिहितो, मी चांगला जे काय करतो तर मी किती मोठा आहे. आणि इतर लोकांनी आपल्याशी काय चांगलं केलं तर थोडंसं आपल्याकडे इनसिक्युरिटी वाटणे. भौतिक जगतात जॉबमध्ये बिझनेसमध्ये होऊ शकतंय. मी बिझनेस करतोय दुसऱ्या कोणी तोच प्रोडक्ट माझ्या चांगला लॉन्च केला तर मला भीती वाटू शकते की अरे त्याचा बिझनेस मोठा होईल, माझा कमी होईल. पण आध्यात्मिक जगतात, भक्तिमय जगतात तसं नाही व्हायला पाहिजे. समजा मी गायक आहे, मी खूप कीर्तन गातो आणि लोकांना ते आवडतं आणि इतर कोणी ते जास्त चांगलं गायलं, इतर लोकांनी कीर्तन जास्त चांगलं गायला लागले तर मग मात्र काय होतंय, मला भीती वाटली की अरे हा जास्त चांगला गातोय, मग आता माझ्या कीर्तन लोक व्हावं नाही करणार, माझ्या कीर्तन लोक एवढे येणार नाहीत, त्याच्या कीर्तनला लोक जास्त येतील, तर मग काय होईल. आपण अजून आपल्याला अंदाज वाटला पाहिजे की मी चांगला गातो ठीक आहे, पण माझ्यापेक्षा इतर सगळे माझ्यापेक्षा चांगले गातायत, व्हेरी गुड. आपल्याला अनसिक्युरिटी वाटली कारण की आपण भगवंतांचा आनंद करता गातोय, आपल्या नाव कमवण्याकरता आपण गात किंवा बोलत नाही होत. तर ह्या प्रकारे आपण पाहतो उद्धवाच्या मनात सात्विक मत्सर्य आलं. त्या मात्सर्यामध्ये रजोगुण तमोगुण नव्हता. म्हणजे त्या मात्सर्याने इतर कोणाला दुःख होत नव्हतं आणि स्वतःलाही त्रास होत नव्हता. तर सहसा मत्सर भावना आली की आपण दुसऱ्यांना तर त्रास देतोच आणि स्वतःही त्रस्त होऊन जातो. तर हे सात्विक मत्सर्य कसं असतंय
की जेणेकरून इतर भक्तापेक्षा चांगले आहे हे पाहून आपल्याला एक थोडस जेलेसी वाटते थोडीशी, पण त्याच्यामुळे सगळ्यांनाच आनंद मिळतो. त्याच्यामुळे सगळ्यांनाच आनंद मिळतो. आता उद्धवांच्या मनात हा मात्सर्य आला, सात्विक मात्सर्य, पण त्याच्यामुळे काय झाले, अजून दिव्य भक्तीमध्ये, भक्तीच्या दिव्य स्थितीमध्ये ते प्रविष्ट झाले. उद्धव रजोगुणात प्रविष्ट नाही झाले, क्रोधामध्ये प्रविष्ट नाही झाले, पण त्याच्यामुळे ते अजून भक्तीमध्ये की अरे गोपी एवढ्या महान भक्त आहेत, आणि त्याच्या ते विचार करून ते अजून दिव्य भक्तीमध्ये प्रविष्ट झाले. त्यांच्या मनात ईर्ष्या उत्पन्न नाही झाली. आणि ते नारद मुनींना म्हणतायत, हे सर्व ज्ञाता, नारद मुनी कसे सर्व ज्ञाता आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. ते म्हणतात, हे सर्व ज्ञाता, तुम्ही माझ्याबद्दल जे बोलला ते खरं असेल. तुम्ही बोलायच्या आधी पण ते खरं होतं, कारण का वैदिक शास्त्रात लिहिलेलं आहे, भगवंतांनी सांगितलेलं आहे. ते काय आत्ताच खरं झालं नाही, आधीपासून ते खरं होतं आणि ते सगळ्यांना माहिती आहे. उद्धव काय म्हणतात, तुम्ही माझ्याबद्दल जे बोललं ते खरं आहे, ते आधीपासून खरं होतं आणि ते सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही नारद मुनीच्या मुखात आले, नारद मुनी कधी खोटं बोलणार नाही, त्यामुळे ते चुकीचं किंवा खोटं ठरू पण शकत नाही, कारण का नारद तुमच्या मुखात आलेलं आहे. कारण का तुम्ही भक्ती शिकवणाऱ्यांमध्ये महान भक्त आहात, महान प्रचारक आहात. भक्ती जे शिकवतात त्याच्यात तुम्ही वन ऑफ द ग्रेटेस्ट आहात. त्यामुळे तुम्ही जे बोलाल ते चुकीचं होऊ शकत नाही माझ्याबद्दल. पण तुम्ही जे म्हणताय की भगवंतांचे प्रिय भक्त कोण आहे, कोणत्या भक्तांवर भगवंतांची सर्वात जास्त फेवर, कृपा झालेली आहे, तर त्याबद्दल मात्र मी तुम्हाला अजून काही सांगू इच्छितो. आणि म्हणजे बघा, उद्धव आहे ते स्वतःची स्तुती पण स्वीकार करतात. म्हणजे स्वतःची स्तुती ऐकायला आवडलं नाही पाहिजे. आपल्याला भौतिक जगतात आवडतं, आपल्याला आवडलं नाही पाहिजे. तर इथे ते काय म्हणतायत की स्वतःची स्तुती ऐकायलाही उद्धव तयार आहे, कारण ती नारद मुनींच्या मुखात नाही, अशा महान व्यक्तीच्या मुखात नाही, ते म्हणून ते ऐकायला तयार आहेत. पण ते म्हणतात की तुम्ही काय बोलले, माझ्याबद्दल बोलले ते बरोबर आहे, पण मी सर्वात महान भक्त आहे किंवा कृपा प्राप्त भक्त आहे, ह्याच्यात थोडासा माझा अनुभव आहे. मी आता वृंदावनला गेलो होतो काही वर्षांपूर्वी, पण मी आता गेलो होतो वृंदावनला, कारण का उद्धव जेव्हा मथुरेला राहत होते, कृष्ण जेव्हा मथुरेला राहत होते, तेव्हा उद्धव वृंदावनला गेले होते. आता ते द्वारकेला आले आहेत कृष्ण आणि उद्धव. त्यामुळे मी काही दिवसांपूर्वी जेव्हा वृंदावनला गेलो होतो, तिथे मी काय पाहिलं, तिथे जायचं तर मला वाटत होतं की मी भगवंतांचा प्रिय भक्त आहे. माझ्यात थोडासा अहंकार असू शकत होता, पण तो जो माझ्यात अहंकार होता तो वृंदावनला गेल्यावर त्या अहंकाराचा पावडर झाली, चक्काचूर झाला. तिथे मला कळलं की खरं कृष्ण भक्तीची मधुरता काय आहे, हा खरं भगवंतांचं प्रेम म्हणजे काय. मला वाटतं मी मोठा आहे, माझ्यात भगवंताविषयी खूप प्रेम आहे, पण तिथे गेल्यावर मला कळलं की खरं भगवंतांविषयी प्रेम म्हणजे काय, आणि ज्या भक्तांकडे भगवंतांचं प्रेम आहे ते कसे असतात हे मला वृंदावनला गेल्यावर कळलं. असं उद्धव नारदीने सांगतायत. म्हणतायत, जे मी आत्ता वृंदावनला पाहिलं थोड्या वेळापूर्वी, ते पाहूनच मला खूप म्हणजे माझं मी सौभाग्यशाली समजतो, मला आशीर्वाद मिळाला. आणि ते पाहून मी पण भगवत भक्तीमध्ये वाहत निघून गेलो. जसं ते पाहिलं ते वृंदावनला, आणि नुसतं मला पाहायला मिळालं, त्यामुळे मी स्वतःला सौभाग्यशाली समजतो. येस, मी सौभाग्यशाली असेन, पण कशामुळे, माझ्या भक्तीमुळे नव्हे, तर वृंदावनमध्ये मला पाहायला मिळालं की भगवंतांचं प्रेम म्हणजे काय, आणि भगवंतांचं प्रेम ज्यांच्याकडे असतं ती लोक कशी असतात हे मला पाहायला मिळालं. म्हणून मात्र मी सौभाग्यशाली असू शकतो. माझ्या स्वतःकडे काय मात्र एवढी भक्ती, भगवंतांची कृपा नाही आहे. आणि म्हणतायत, या जगात सगळ्यांना माहिती आहे तिथे वृंदावनला गेल्यावर मी काय बोललो आणि काय गायलो. वृंदावनला गेल्यावर उद्धव पण थोडेसे वेळे झाले वृंदावनच्या भक्तांसारखे, आणि त्यांच्या इच्छा काय होत्या श्रीमद भागवत मध्ये सांगितलेलं आहे. उद्धव जेव्हा वृंदावनला गेले तेव्हा ते काय म्हणायला लागले की हे भगवंता, मला काय करा, ह्या ज्या रस्त्यांच्या साईडला कुठेतरी एखादं गवत किंवा लता तर जन्म द्या. कारण का बघा, गोपी पण कधी कधी नॉर्मल स्थितीत असतात, बाह्य स्थितीत, तर त्या रस्त्यावर चालतात, म्हणजे चालायच्या मार्गावर. आणि जेव्हा त्या भगवंताच्या भक्तीत वेड्या होतात अजून जास्त, तेव्हा ते रस्ता सोडून इकडे तिकडे भटकतात, मुख्य रस्त्यावर चालत नाहीत गोपी किंवा इतर.
उद्धव काय म्हटले, ते रस्त्यावर गवत बनवू नका. मला रस्त्याच्या साईडला कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी एखादं गवत किंवा लता म्हणून जन्म घेऊ द्या, जेणेकरून जेव्हा गोपी अशा कृष्णांच्या स्मरणामध्ये मदमत्त होतील, वेळ्यासारख्या होतील आणि ते इकडे इकडे भटकतील, तेव्हा त्यांची चरण धुली माझ्या डोक्यावर पडेल. अशा उद्धवांच्या इच्छा होता वृंदावनला गेल्यावर. तो उद्धव नारदला म्हणतायत, हे जगजाहीर आहे. वृंदावनला गेल्यावर मी काय इच्छा प्रकट केल्या, काय इच्छा की मला एक गवत बनवू द्या पुढच्या जन्मी, हे जगजाहीर आहे. आणि म्हणतायत, आणि नुसतं गवत नाही बनवू द्या, तर ह्या ज्या गोपी आहेत त्यांनी माझ्या डोक्यांवर त्यांचे चरण ठेवून द्या कायमचे, जेणेकरून त्यांची धुळी मला प्राप्त होईल. आणि म्हणतायत, ह्यात काय सिक्रेट नाहीये नारद मुनी, काय सिक्रेट नाहीये, की त्या गोपींमध्ये सर्वात महान जी होती ती कोण, राधिका होती, श्रीमती राधिका. तिच्यावर भगवंताची सर्वात जास्त कृपा आहे. पण हे काय ऋषींमध्ये शिरोमणी, हे ऋषीत्तम, हे मुनीत्तम, मी तुम्हाला आता विनंती करतो की कृपया तो वृंदावनचा अनुभव घ्यायची जी तुमची इच्छा झाली असेल तर सध्या त्याला कंट्रोल करा, कारण तो पुढे चर्चा होणार आहे, अजून वेळ आहे. आणि कंट्रोल करायचं 2 कारण आहेत. समजा ही चर्चा वाढली, तो ऑलरेडी कृष्ण डिस्टर्ब आहेत, त्यांची काय स्थिती होईल हे वृंदावनची चर्चा ऐकून, ऑलरेडी ते डिस्टर्ब झालेले आहेत, त्यांची ही वृंदावनची चर्चा ऐकून काय स्थिती होईल सांगता येत नाही. मे बी सिच्युएशन हाताच्या बाहेर जाईल कृष्णांची परिस्थिती. म्हणून सध्या तुम्ही कंट्रोल करा, सध्या शांत व्हा. उद्धव म्हणतो, मी विनंती करतो, तुमची जी उत्सुकता आहे, हे उद्धवाबद्दल बोलायला चालू केलेलं आहे, तर ते म्हणतात थोडं उत्सुकता तुमची काय करा, नियंत्रित करा, थोडं थांबा. कारण का हे सगळं हा विषय आपण पुढे बोलायला लागलो, तिथं म्हणलं 2 कारण आहेत. एक कारण आहे कृष्ण अजून डिस्टर्ब होतील, आणि दुसरं कारण काय आहे, ज्या राण्या होत्या सत्यभामा इत्यादी, त्यांना थोडं वाईट वाटेल, त्या प्रसन्न होणार नाहीत की आपल्यापेक्षा महान भक्त कोणतरी, आम्ही राण्या आहोत पण गोपी अजून महान आहेत, तर राण्यांनाही थोडा आनंद वाटणार नाही गोपींची महानता ऐकून. ह्या दोन्ही कारणांमुळे तुम्ही सध्या मात्र थोडं धीर धरा. हा विषय आत्ता चर्चा करायला घेऊ नका, कृष्णाची स्थिती ऑलरेडी डिस्टर्ब झालेली आहे, ते अजून डिस्टर्ब होऊन जातील हा विषय ऐकून. थोडंसं शांत राहा. नारद मुनी उत्सुक होते आपल्या तिथे येण्याचा उद्देश साध्य करायला. उद्देश काय साध्य करायला, महान भक्त, कृपाप्राप्त भक्त भेटायला. नारदांना वाटत उद्धवच आहेत, पण उद्धवनी सांगितलं मी नाही आहे, व्रजवासी आहेत, त्यात गोपी आहेत, त्या श्रीमती राधिका आहे. पण म्हणते थोडं धीर धरा, तुमचा उद्देश आहे मान्य आहे, सगळं प्राप्त होईल, आता थोडा धीर धरा. आता बघा इथे काय होतंय, फार सुंदर चर्चा होणार आहे, तिथे चर्चा संपणार आहे. उद्धव काय म्हटले थोडक्यात, उद्धव आता काय म्हटले का वाक्यात, काय म्हटले उद्धव, कोण महान भक्त आहे, वृंदावन मधले बोलायचं त्या गोपी आणि राधिका. म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं उद्धवांचं, की त्यांच्यावर सर्वात जास्त कृपा आहे बघून. आता इथे ना 2 गट पडले त्या महाराजच्या लोकांमध्ये, पडणार आहे. एक गट काय म्हणणार आहे की वृंदावन मधले भक्त सर्वात महान आहे. दुसरा गट काय म्हणणार, आणि त्यांच्यावर भगवंतांचं सर्वात जास्त प्रेम आहे असा एक गट म्हणणार आहे. उद्धव त्या गटात, जो उद्धवाचा गट कोणता आहे की वृंदावनचे भक्त सर्वात महान आहेत आणि भगवंतांचं सर्वात जास्त प्रेम त्यांच्यावर आहे. दुसरा गट आहे तो असं म्हणणार आहे की भगवंतांचं प्रेम त्यांच्यावर नाहीये सर्वात जास्त. त्याचं आपण पुढे ऐकू. मग परत काही लोक उद्धवचे गटवाले ते परत बोलतील की नाही हे बरोबर नाही, तेच खरं महान आहे. मग परत बलरामजी म्हणतील नाही ते आता त्यांच्यावर भगवंतांचं एवढं प्रेम नाहीये. अशी ही चर्चा आता होणार आहे. हे ऐकून रोहिणी आता साधारण मी अभ्यास केला, हे गटातले कोण आहेत, जे लोक वृंदावनला राहिलेत ना ते आता दुसऱ्या गटामध्ये. उद्धव गेले होते वृंदावनला 1-2 महिने, पण राहिले नव्हते म्हणजे कायमचे अनेक वर्ष. तर जे उद्धव अजून कोण गेलं राहिलं वृंदावनला, राण्या, हे सगळे या गटात आहेत. इथे अक्रूर उपस्थित नाही, इथे उपस्थित असल्यापैकी पद्मावती, राण्या, उद्धव या गटात आहेत. ते म्हणतात तेच महान भक्त. पद्मावती नाही पण राणे आणि उद्धव. आणि त्या गटात कोण आहेत, रोहिणी, बलराम, जे वृंदावनला राहिले ते म्हणतात ते आता एवढे महान नाही. महान आहे, सॉरी, वृंदावनचे फक्त महान आहेत पण भगवंतांचे आता त्यांच्यावर प्रेम नाही.
असं त्यांचं अँगल असणार रोहिणीचा आणि बलरामजींचा. तर रोहिणी काय म्हणते, ती वृंदावनला खूप वर्ष राहिलेली आहे आणि तिला वृंदावनच्या भक्तांची स्थिती माहिती आहे आजची. तर ती काय म्हणते, हा आता काय होतं, रोहिणीला उद्धवांचं म्हणण्याचा अर्थ कळला होता आणि उद्धवाने तर प्रयत्न केला होता. काय प्रयत्न केला होता की आता ही चर्चा इथे थांबवावी, ही चर्चा पुढे नेण्यात अर्थ नाहीये, कारण का कृष्ण ऑलरेडी डिस्टर्बन्स, ते मे बी त्याचे डिस्टर्बन्स वाढू शकतो, तसं घडतं पुढे. पण आता काय करणार, कृष्णांच्या निकट प्रेममयी भक्तांच्या विषयी चर्चा ही थांबवली जाऊ शकत नाही. आपोआप त्याविषयी चर्चा होतेच, प्रयत्न नाही केला तरी चर्चा त्याविषयी होतेच. शुद्ध भक्त जेव्हा एकत्र येतात तेव्हा जरी प्रयत्न केला तरी जे भगवंतांचे प्रिय भक्त आहेत, व्रजवासी इत्यादी, त्यांच्याविषयी चर्चा होते. म्हणून जरी उद्धवाने तर प्रयत्न केला की तो विषय त्याने थांबवावा, कारण का आधी कृष्णांचं पाहूया, ते डिस्टर्ब झालेले आहेत, मग तो विषय येईल पुढे. पण तसा तो थांबू शकला नाही. आता रोहिणी कंट्रोल करू शकते नाही स्वतःला, म्हणलं ना कायम कोण ना कोण इथे वेड्यासारख्या भावनेत जाणार आहे. आधी नारदमुनी होते, मग उद्धव थोडे झाले वेड्यासारखे, आता रोहिणी माता बोलायला लागली, तिच्याकडून कंट्रोल झाला नाही. आणि कसं आहे, व्रजवासी हे महान भक्त आहेत, हा विषय जेवढा आकर्षक आहे की त्यांना कंट्रोल करणे, त्यांच्याबद्दल न बोलणे हे थोडं कठीणच आहे. म्हणजे आपल्या प्रसादाच्या आयटम मध्ये हा प्रसाद घे किंवा नको घेऊ ते सगळं चालू जातं, पण जो स्वीट असतंय, श्रीखंड, खीर, तिथे थोडं आपोआप अट्रॅक्शन होत असतंय नैसर्गिकरित्या. सांगावं लागत, आता इथे काउंटर लावलं असेल काय भात भाजी पुरी आणि स्वीट दुसरीकडे असेल तर तिथे न सांगता लोकांना कळतंय की तिथे स्वीटचं काउंटर वेगळं लागलेलं आहे. अनाऊन्स करावं लागत नाही, नॅचरली कसं तरी कळतंय तिकडे अरे तिकडे स्वीट आहे, वेगळं झालं तरी. तसं इथे उदाहरण सांगायचं की जेव्हा असे ऍडव्हान्स ड्युटी जमतात, द्वारकेच्या महाराज जमलेले आहेत, तेव्हा किती प्रयत्न केला तरी त्या व्रतवासींच्या विषयी चर्चा ही जाणारच नाही, तिला कंट्रोल होऊ शकत नाही. म्हणून शेवटी रोहिणी म्हणते, हे उद्धवा, हे जे व्रजवासी आहेत त्यांची आता एवढी दुर्दैवी स्थिती झालेली आहे की त्यांचा फक्त मृत्यू यायचा बाकी आहे. म्हणजे आता उलटी सांगितली की भगवंतांची कृपा असती तर अशी स्थिती झाली असती का त्यांची, की फक्त मृत्यू येणं बाकी आहे. रोहिणी अशी साईड घेते. आता रोहिणी म्हणजे मला असं वाटतंय की त्यांचं सर्व सौभाग्य गेलेलं आहे, त्यांचं काही सौभाग्य नाहीये, फक्त ते आता दुःखाच्या सागरात बुडालेले आहेत आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू यायचा बाकी. संपूर्ण त्यांचं जीवन दुःखमयच आहे असं रोहिणीचं म्हणणं आहे. तिचं काय म्हणणं आहे की समजा कृष्णाचे ते प्रिय भक्त असते, त्यांच्यावर सुद्धा कृष्णाची सर्वात जास्त कृपा असते, तर मग अशी दुःखदायी स्थितीमध्ये ते कसे असते असं रोहिणीचा. म्हणून ती म्हणते, ती काय म्हणते की ते कृपाप्राप्त भक्त म्हणजे ते ऍडव्हान्स ड्युटी आहे, प्रिय होते पण आता नाही वाटत ते, कारण का ते एवढ्या दुःखामध्ये आहेत, ते नुसते दुःखाच्या सागरात बुडालेले आहेत, आता फक्त मृत्यू येणं बाकी आहे असं रोहिणीचं म्हणणं आहे. तसं ते आहे. आणि ती काय म्हणते की जे भगवंतांचे प्रिय आहेत, जे भगवंतांचे कृष्णाचे प्रिय आहेत, त्यांच्याकडे असं दुर्लक्ष केलं गेलं असेल तर मग ते कसे काय भगवंतांचे प्रिय असतात. ज्यांच्याकडे एवढं दुर्लक्ष होत आहे ते कसे काय भगवंतांचे म्हणजे सर्वात महान आणि सौभाग्यशाली भक्त बनू शकतात. सौभाग्यशाली तुमच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. ज्यांच्याकडे एवढं दुर्लक्ष दिलं जात आहे, दुर्लक्ष होत आहे वृंदावनच्या भक्तांमध्ये, ते दुःखाच्या सागरात बुडालेले आहेत, ते कसे काय बरं सौभाग्यशाली भक्त असतील, महान भक्त असतील असं होऊ शकत नाही. त्यांच्याकडे एवढं तर दुर्लक्ष झालेलं आहे की भगवंतांची संग त्यांना मिळत नाही. ह्या दुःखामुळे ते एका अग्नीमध्ये जळतायत. ही अग्नी कशी ती उदाहरण देते रोहिणी माता. त्या अग्नीचं संस्कृतमध्ये नाव आहे वडव अग्नी. कारण ही अग्नी जे समुद्राच्या खाली किंवा ज्वालामुखी, कधी समुद्राच्या खाली पण ज्वालामुखी येते, उकळते, तर तिथे जी अग्नी असते खालून टेम्परेचर खूप मोठं, ज्वालामुखीचं 5000-6000 डिग्री असते आणि वरून समुद्राचं एवढं वॉटर प्रेशर, तेव्हा तिथे स्थिती खूप विचित्र असते. तर ती म्हणते तशी स्थिती आहे त्या वृंदावनच्या वासींची. एक तर इथे स्थिती आहे
कृष्णांचा संग नाहीये, अनेक वर्ष झाले कृष्णांचा संग मिळत नाही. तो एक प्रेशर आहे, एक अग्नीसारखं आहे ते. आणि दुसरं आहे की अशा स्थितीमध्ये त्यांना जगावं लागतंय, त्यांचा मृत्यू पण येत नाही. मृत्यू आला तर बरं झालं सगळं सुटलो तरी. तर ते म्हणते, रोहिणी म्हणते, अशा ह्या दग्ध भगवंतांच्या विरहाचा दग्ध ज्वालामुखीमध्ये आणि वरून एवढं समुद्राच्या प्रेशरमध्ये जशी स्थिती असेल तशी ते वृंदावनच्या भक्तांची आज स्थिती आहे. संपूर्ण एका प्रकारे विषमय स्थिती त्यांची झालेली आहे असं रोहिणी माता म्हणते. आणि रोहिणी म्हणते, हे उद्धवा, त्यांची आठवण करून देऊन मी जी थोडीशी जरी आनंदी झाली आहे, तो थोडासा तरी आनंद माझा घालू नको. तिचा म्हणायचा अर्थ काय, त्याला एवढे वर्ष झाले मी वृंदावन सोडून द्वारकेला आलेली, तर काळाच्या प्रभावाने थोडं थोडं का होईना मी वृंदावनच्या लोकांना थोडं विसरली, जेणेकरून त्यांच्या दुःखालाही मी थोडं विसरलेली आहे. बरोबर ना? काळाच्या प्रभावाने रोहिणी काय म्हणते की आता अनेक वर्ष झाले मी वृंदावन सोडून इथे आलेली, त्यामुळे वृंदावनच्या भक्तांचं स्मरण थोडंसं कमी होते माझ्या मनात. आणि त्यामुळे त्यांचं जे दुःख आहे हे एवढं दिसणारं, म्हणजे भगवान त्यांच्या विरहाचं जे दुःख दिसतंय तेही थोडं कमी मला आठवत आहे. उद्धव ते परत आठवण करून देऊन मला दुःखी बनतो असं रोहिणी म्हणत आहे उद्धवांना. ते कृपा पात्र आहे, पण रोहिणी म्हणते तसं नाहीये, ते अत्यंत दुःखी आहेत, मग कसे काय ते मला कृपा पात्र असू शकतात. आणि ती म्हणते, उद्धवांनी खास करून फक्त गोपींबद्दल बोललो होतो, राधिकाबद्दल. इथे रोहिणी म्हणते की जेव्हा मला, रोहिणीचे पती कोण, वसुदेव, जेव्हा मला वसुदेवांनी गोकुलातनं परत मथुरेला आणलं, म्हणजे कंसाच्या हत्यानंतर वसुदेव जन्मांना बाहेर आले, मग तेव्हा तेवढ्या पुरतं त्यांनी रोहिणीला तिथे ठेवलं होतं नंद महाराजांच्या घरी. ते म्हणतात की जेव्हा मला आता कधी आणलं, जेव्हा कृष्ण ऑलरेडी आले होते, कृष्ण कंसाला मारलं होतं आणि काही दिवस गेले होते, म्हणजे ऑलरेडी वृंदावनचे भक्त दुःखामध्ये जायला लागले होते. कृष्ण काय म्हणते, मी 1-2 दिवसात परत येतो, पण काही महिने होऊन गेले होते, पण कृष्ण काही परत आले नव्हते. तर त्यांनी पाहिलं होतं, रोहिणी स्वतः पाहिलं होतं की कसे वृंदावनचे भक्त आता अत्यंत दुःखामध्ये जायला लागले आहेत. त्यांना वाटत होतं की कृष्णाला परत कधीच आपल्याकडे येणार नाही, अशा भावनामध्ये ती प्राप्त झाले होते वृंदावनचे भक्त. तर ती म्हणते, जेव्हा वसुदेव मला परत घेऊन आले मथुरेत, तेव्हा मी जे यशोदाची स्थिती पाहिली होती, यशोदा एवढ्या दुःखामध्ये होती कृष्णाच्या विरहात, की यशोदाची स्थिती पाहून इव्हन जे दगड आहेत, पाषाण आहेत, ते पण वितळतील, आणि जे काय म्हणतो वीज चमकते, ती वीज पण थरथर कापते, अशी यशोदाची स्थिती होती. रोहिणी म्हणते, मी पाहिलेली आहे जेव्हा माझ्या पती वसुदेव घेऊन आले. आणि म्हणून उद्धवांनी फक्त गोपींचं वर्णन केलं होतं, तर रोहिणी यशोदा आनंद यांचं पण वर्णन केलं. आणि म्हणते, जेव्हा रोहिणी मथुरेत आली तेव्हा कृष्ण बलराम मथुरेत नव्हते, तेव्हा त्यांचे आईवडील, कृष्ण बलरामचे आईवडील कोण, देवकी आणि वसुदेव होते. त्यांनी कृष्ण बलरामला संदीपनी मुनींच्या घरी पाठवून दिलं होतं गुरुकुला शिक्षण ग्रहण करायला. तर रोहिणी आल्यावर काही दिवसांनंतर कृष्ण बलराम परत मथुरेत आले संदीपनी मुनींच्या गुरुकुलात जाऊन. तर रोहिणी काय म्हणते की जेव्हा संदीपनी मुनींकडून कृष्ण बलराम परत आले, तर रोहिणी म्हणते, मी कृष्णांना सांगायला गेली की हे कृष्ण, कृपया वृंदावनला जाऊन या, कृपया वृंदावनला जाऊन या. त्या वृंदावनच्या भक्तांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. काय म्हटले रोहिणी, हे कृष्ण, तुम्ही त्या गुरुकुलात आलाय, तुम्ही वृंदावनला जाऊन नाही आले तर त्यांची स्थिती मात्र खूप लिमिटच्या बाहेर खालावेल, एवढे ते दुःखाग्नीमध्ये जातील, विरह अग्नीमध्ये जातील, कृपया तुम्ही जाऊन यायलाच पाहिजे. रोहिणी म्हणते, पण कृष्णाने नुसतं ऐकून घेतलं माझं आणि काहीच केलं. मी म्हणतोय, मी एवढं विनंती केली, सांगितलं भगवंतांना, म्हणजे तिचं काय म्हणणं आहे की कृष्णाचं खरं प्रेम असतं. हा तुम्हाला कोणी सांगितलं, अरे तुझा मित्र खूप दुःखात आहे, तर आपण ठीक आहे बाकीची कामं सोडून मी जातो. तर रोहिणी म्हणते, मी त्या कृष्णाला सांगितलं की बाबा ह्याची स्थिती खूप दयनीय आहे, तुम्ही गेल्याशिवाय काही सुधारणा होणार नाही. तर ती म्हणते, कृष्णाने ऐकलं आणि काहीच केलं नाही, मला काय उत्तर पण दिलं नाही. आणि काही वेळाने काय केलं, उद्धव तुला पाठवलं. जेव्हा रोहिणीने सांगितलं त्यानंतर कृष्णाने उद्धवांना पाठवलं की जा थोडं वृंदावनला जाऊन माझा निरोप देऊ दे. कृष्णांचे निरोप घेऊन उद्धव गेले होते.
आणि उद्धव जेव्हा गेले ना तोपर्यंत वृंदावनचे वासी थोडेसे तरी आनंदी होते, थोडीशी तरी त्यांना आशा होती की कृष्ण येतील. त्यांची आशा कमी होत चालली होती, ते जसे दिवस जात होते तसे, पण थोडी तरी आशा होती. म्हणजे जेव्हा उद्धव गेले ना तोपर्यंत वृंदावनचे लोक नॉर्मल सारखे जगत होते. मनात त्यांचं दुःख, सकाळी उठायचे, हार तयार करायचे, गोपी हार तयार करायचे, कृष्ण आले तर लोणी तयार करायचे, असं उद्धवांनी पाहिलं होतं. पण त्या दुःखी होत्या सगळ्या. यशोदानंद दुःखी होते. पण जेव्हा उद्धव येऊन गेले, उद्धव आले आणि त्यांनी फक्त निरोपच दिला, कृष्णाचा निरोप दिला. असं काही बोलले नाहीत की कृष्ण आता काही दिवसात येतील, तर नुसतं निरोप दिला. तेव्हा तर सगळ्या वृंदावनच्या भक्तांना वाटलं की आता मात्र स्थिती गडबड आहे. कृष्णांनी नुसता निरोप पाठवलाय आणि त्या निरोपात पुढे लिहिलं नाहीये की मी अमुक येईन. नुसतं असं सांगितलं तुम्ही किती महान आहात, तुम्ही एवढे भाग्यशाली आहात, तुम्ही परमात्म्याचं स्मरण करा, असा त्याला निरोप दिला. तो निरोप ऐकून त्याच्या वृंदावनच्या भक्त होते, त्यांची स्थिती एकदमच खालवून गेली, म्हणजे विरागिनीमध्ये. तर ती म्हणते की वृंदावनच्या भक्तांनी जेव्हा उद्धवांकडून निरोप ऐकले तेव्हा त्यांची जी आशा होती की भगवंत येतील, ती आशा संपली, ते होपलेस झाले आणि ते अजून दुःखाच्या सागरात बुडाले. तर रोहिणी काय म्हणते, उद्धवा तुझं जे म्हणणं आहे की हीच भगवंतांची कृपा आहे त्यांच्यावर, त्यांची स्थिती होती ती तुझ्या निरोपाने ती अजून खालावलेली. उद्धवला रोहिणी म्हणते पण हीच ती कृपा आहे, तू म्हणतोय ते सर्वात जास्त कृपा पात्र आहेत वृंदावनचे भक्त. आणि ते म्हणताय की पुढे ऐक माझा अनुभव काय. रोहिणी म्हणते उद्धवला, ती म्हणते की मी जेव्हा वृंदावनमध्ये राहत होते, म्हणजे कृष्ण पंधरा पण राहत होते, त्या वृंदावनला खूप डिस्टर्बन्स झालं. पूतना आली, केशी आले, पूतना आली, केशी आले, राक्षस लोक अनेक आले. देवतांनी पण डिस्टर्बन्स केलं. कोणत्या देवतांनी काय डिस्टर्बन्स केलं? इंद्राने पाऊस पाडला, अजून ब्रह्माजींनी केलं, अजून वरुण देवांनी एकदा नंद महाराजांना पळवून नेलं होतं. तर अशा प्रकारे बरेच देवतांनी डिस्टर्बन्स केलं, राक्षसांनी डिस्टर्बन्स केलं, आक्रमण केलं. काही जीव जंतू आले, अजगर आला आणि काय तो बगळा आला, म्हणजे बकासूर आले, त्यांनी डिस्टर्बन्स केलं. काही वस्तू पडल्या, ते वृक्ष पडले, शक्तासूरची ती हातगाडी पडली. पण वृंदावनच्या वासींना ह्या सगळ्यांचा काही त्रास किंवा त्यांना काही त्यांना ते डिस्टर्ब झाले नाही. वृंदावनच्या वासींचा एकच आनंद होता की कृष्ण आपल्यामध्ये आहे. मग राक्षस येऊ देत, वस्तू पडू देत, देवतांनी थोडंसं डिस्टर्बन्स करू दे, पाऊस पडू दे, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. कोणी म्हणजे माझा अनुभव ऐकून ठेवा. एवढं सगळं डेंजर आलं वृंदावनवर, राक्षसांचं, असुरांचं, देवतांचं, पडणाऱ्या वस्तूंचं, पण त्या लोकांनी तिथे काहीही लक्ष दिलं नाही. त्यांचा मात्र एकच मुद्दा की कृष्ण आपल्यामध्ये आहे, मग ते आनंदित. ही वृंदावनच्या वासींची स्थिती असं रोहिणी सांगते. आणि आपल्याला बघा आपल्याला काय आहे, आपल्याला ना हे जे भगवत भक्तीच्या शरणागतीचा एक नियम आहे, रक्षती ती विश्वास. जे शरण झाले त्यांनी हा विश्वास ठेवला की भगवंत माझं रक्षण करते सगळ्या स्थितीमध्ये, जे होईल त्याच्यात भगवंतांचं रक्षण आहे. हे आपल्याला ही स्थिती, हा भावना विकसित करावी लागते, भगवंत रक्षण करतील म्हणून. पण वृंदावनच्या वासींची ही नॅचरल आहे. या सगळ्या आपत्तीच्या स्थिती होत्या, देवता, राक्षस वगैरे वगैरे, ह्याच्यात त्यांना असं प्रॅक्टिस, ते म्हणते कृष्ण आपल्या बरोबर आहे, मग आपलं जे होईल ते ठीक. त्यांना काय वेगळा त्याच्यावर प्रयत्न करावा लागला नाही, असं ती म्हणते. आणि ते म्हणतात की रोहिणी म्हणते माझा अनुभव ऐकून ठेवा. त्या सगळ्यांचं स्वाभाविकपणे नंद महाराजांच्या पुत्रावर एवढं प्रेम होतं की त्यांनी आपल्या जीवनातलं सगळा आनंद, सगळा उपभोग, सगळं काही जे होतं ते त्याला समर्पित केलेलं होतं नंद महाराजांच्या पुत्रांना. तर ती काय म्हणते रोहिणी, भौतिक जगतातलं प्रेम आहे, अगदी मित्रांमधलं, अगदी शेवटी म्हणतं पती पत्नींमधलं, पण त्याच्यात कुठे ना कुठे थोडासा स्वार्थ, निस्वार्थ पण असेल, पण थोडासा स्वार्थ पुढे ना पुढे असतो. संपूर्णपणे निस्वार्थी प्रेम वैकुंठ लोकात पाहायला मिळतं, वृंदावनात नाही पाहायला मिळतं, भौतिक जगतात नाही पाहायला मिळतं. त्यात निस्वार्थ असेल पण थोडा तरी स्वार्थ असतो.
संपूर्णपणे निस्वार्थी जे प्रेम आहे ते वैकुंठ लोकात पाहायला मिळत आहे, वृंदावनला पण पाहायला मिळतं. पण तरी पण वैकुंठ लोकामध्ये जे प्रेम आहे ते ऐश्वर्य भावनाने, अरे भगवंत किती महान आहेत, या भावनेने ते ग्रस्त आहे. पण वृंदावन मधलं जे प्रेम आहे भक्तांचं, वृंदावन मध्ये भगवंतांच्या विषयी काही ऐश्वर्य भाव न ठेवता अगदी मोकळेपणाने तिथले भक्त आपलं प्रेम काय म्हणतात प्रकट करतात, एक्सप्रेस करतात, भगवंतांशी व्यवहार करतात त्या प्रेमाने. पण दोन्ही काय म्हणते, त्या भक्तांचं मात्र भगवंतांवर एवढं निस्वार्थपणे प्रेम होतं. पण भगवंतांनी काय केलं त्यांच्याकरता, म्हणजे आता चर्चा काय आहे, कोणावर भगवंतांचं जास्त प्रेम आहे. उद्धव म्हणता व्रजवासींवर आहे, रोहिणी म्हणते त्यांचं प्रेम निस्वार्थ होतं, पण तुझ्या भगवंतांनी त्यांच्याकरता काय केलं. भगवंत तुझे त्यांना विसरले वृंदावनच्या लोकांना, आणि आजकाल मात्र यदूंना प्रसन्न करण्यात गुंतलेले आहेत, असं रोहिणी उद्धवला सांगते. म्हणते आजकाल जे कृष्ण आहेत ते यदूंना प्रसन्न करण्यात गुंतलेले आहेत. त्यांनी आधी कंसाला मारलं आणि यदूंना राज्य परत केलं, जे यदूंना प्रसन्न करतायत, आणि मग ते यदूंबरोबर राहायला लागले. मग ते मथुरेतनं द्वारकेत आले. आता हे सगळं ऐकून जे वृंदावनचे भक्त आहेत, व्रजवासी आहेत, आणि त्यांच्या पक्षाचे जे भक्त आहेत त्यांना ते सहन होणार नाही. कारण का कृष्ण आता वृंदावनला येत नसे झाले आणि ते यदूंबरोबर राहायला लागले, असं रोहिणीचं म्हणणं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडस आपल्याला काय पाहिजे, विनोद काय म्हणूया त्याला इंग्लिशमध्ये, जोक आहे पण ह्युमर. पद्मावतीला विसरू नका, ती अशी बरोबर टायमात येते. पद्मावती आपली डोकं हलायला लागली आणि तिचं ते म्हातार पण आलं होतं, त्यामुळे तिचं ते विचारशक्ती बदललेली होती. शी वॉज ओल्ड आणि खूप अशी धीरतेने, हे थांबा थांबा, मी कोणतरी मोठी आता काहीतरी बटबडणार आहे, मी खूप महान आहे, असं डोकं हलवून मोठ्या धीटपणाने बोलायला लागली. आता बघा इथे चर्चा काय चालू आहे, सिरियस चर्चा आहे की उद्धव म्हणतोय वृंदावनचे भक्त महान आहेत, त्यांच्यावर थोडं जास्त कृपा आहे. रोहिणी म्हणते की त्यांच्यावर कृपा नाहीये, कारण का कृष्ण त्यांच्याकडे जात नाहीयेत परत, ते एवढ्या दुःखाच्या सागरात बुडालेले आहेत आणि कृष्णाच्या यदूंना प्रसन्न करण्यात अडकलेले आहेत. तर पद्मावती म्हणते, हे थांबा थांबा, हे व्रजवासींचं कृष्णावर प्रेम होतं. रोहिणी काय म्हणते, त्यांचं होतं, पण आता कृष्णांचं त्यांच्यावर प्रेम नाही एवढं. तर पद्मावती म्हणते, अरे त्यांनी काय केलं, त्या कृष्णाला नुसतं जंगलामध्ये गायींना चारायला पाठवलं. जी जंगलं अत्यंत भयंकर होती, काटेरी होती, आणि त्या कृष्णाला चपला पण नाही दिला घालायला. असं पद्मावती म्हणते की हे जे कठोर हृदयवाले आहेत, ते म्हणते पद्मावतीच्या अंडरस्टँडिंग नुसार व्रजवासी कठोर हृदयवाले, त्यांच्यात प्रेम बिन काही नाहीये. रोहिणी माता म्हणत होती की वृंदावनवासींनी संपूर्ण प्रेम कृष्णांवर केलं. त्यांनी संपूर्ण प्रेम कृष्णांवर केलं, पण कृष्णाने मात्र त्याचं रेसिप्रोकेशन केलं नाही, ते यदूंकडे निघून आले. तर पद्मावती म्हणत होती, अरे अरे ह्यांचं कसलं प्रेम, ह्यांनी तर कृष्णाला कामाला लावलं, बिचारा लहान मुलगा होता, तो काही करू शकत नाही म्हणून फुकट काम करून घेतलं त्याच्याकडून. असं पद्मावती म्हणते. काटेरी जंगलामध्ये जिथे भयंकर पापद राहतात, असल्या जंगलांमध्ये त्यांनी गायींना चालायला पाठवलं, बुटं पण दिली नाहीत, आणि जेव्हा कधी कृष्णाला थोडीशी भूक लागली, खायला पण दिलं नाही व्यवस्थित, आणि भूक लागली म्हणून थोडंसं काहीतरी लोणी खाल्लं तर त्यांना ओरडले आणि बांधून ठेवलं ह्या व्रजवासी लोकांनी. ह्यांचं कसं काय प्रेम कृष्णांबद्दल, तरी बोल नवदरीला चालूच आहे, हा महिना आलेलाच आहे. तर ही पद्मावतीचं लॉजिक आहे. पद्मावतीचं लॉजिक काय आहे, जेव्हा कृष्णांना बिचारे एवढी मेहनत करून घेतली, बालक होते ते, लहान मुलगी होते, फुकटची मेहनत करून घेतली, आणि थोडीशी भूक लागली तर काहीतरी खाल्लं लोणी तर ओरडले, त्याला ते बांधून ठेवलं. तर तिचं काय म्हणणं आहे पद्मावतीचं, कृष्ण बालक होते म्हणजे ते बालकाचे 3 अर्थ देत आहेत. एक तर तो बालक होता आणि त्याला कळतच नव्हतं की आपल्यावर हा काय होतोय, अन्याय होतोय. पद्मावतीचं म्हणणं आहे की व्रजवासींनी काय प्रेम बी नव्हतं, त्यांनी अन्याय केला कृष्णांना, फुकटचं काम करून घेतलं. तर तिचं तर ती म्हणते कृष्ण बालक होते. तर बालकचा अर्थ की कृष्णांना हे कळलंच नाही, एवढी बुद्धी होती की आपल्यावर अन्याय होतो. दुसरा अर्थ असा की त्यांना जरी कळलं की आपल्यावर अन्याय होतोय, पण ते लहान असल्यामुळे काही करू शकत नव्हते, अन्याय सहन करण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. आणि तिसरा अर्थ असा की ते बालक होते, कारण का कंसापासून त्यांना भीती होती.
म्हणून त्यांना सध्या लपून राहणे हे आवश्यक होतं. ते लपण्याकरता अन्याय जरी सहन करावा लागला तरी कृष्णाने तो सहन केला असं पद्मावती म्हणते. अर्थात तिचं म्हणणं या रोहिणीच्या म्हणण्यामध्ये डिस्टर्बन्सच झालं एका प्रकारे. रोहिणी एवढं प्रेम म्हणते ना, तर रोहिणीने काय केलं, रोहिणीने पद्मावतीच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून टाकलं. तिला म्हणजे इनडायरेक्टली त्याचं म्हणणं थांबवून स्वतःच म्हणणं पुढे चालू ठेवलं. पद्मावतीला ते आवडलं नाही, लक्षात ठेवा. ती पुढे त्याचं ते उठतं मराठी म्हणतो ना उठतं काढणे, पुढे ते काढणारे उठतं की हिने मला दुर्लक्ष केलं आणि माझ्या बोलण्याच्या मध्येच काहीतरी परत बोलणं चालू केलं. तर रोहिणीने काय केलं, पद्मावतीच्या बोलण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं आणि जिथे तिने सोडला होता मुद्दा तो मुद्दा परत चालू केला. ती म्हणते आता कृष्ण राजा बनलेले आहेत, मथुरेला आलेले आहेत, शत्रूंना मारलेलं आहे आणि त्याचा आनंदामध्ये आरामात राजैश्वर्यामध्ये मथुरा आणि द्वारकामध्ये राहत आहे. आता ब्रजवासींना काहीही आशा उरलेली नाही की कृष्ण परत येतील. कृष्ण आता अनेक देवता लोक कृष्णाचा सन्मान करतायत, काही प्रेमाने आणि काही दबावामुळे. दबाव म्हणजे कृष्णाने त्यांना हरवलं, जसं पारिजातांना इंद्रांना हरवलं. काही देवतांवर कृष्णाने उपकार केले, जसं वेगवेगळ्या प्रकारे. ते म्हणतात की सगळे देवता प्रेमामुळे किंवा दबावामुळे मात्र का होईना आपण कृष्णाचा सन्मान करतायत, कृष्णाचा देवतांकडून पण सन्मान स्वीकारतायत. मथुरे द्वारकेमध्ये राहतायत, ऐश्वर्यामध्ये राजा बनलेले आहेत. आता मात्र कृष्णांचं वृंदावनला जाण्याची काही शक्यता नाहीये, कारण का तिथे राजा बनले, देवता लोकांकडून सन्मान मिळतो. आता कशाला जाणार वृंदावनला कोण. तर रोहिणीचं म्हणणं आहे की आता हे सगळं पाहून असं वाटतंय की कृष्ण आता वृंदावन बद्दल बिलकुलच विचार करत नाही. वृंदावन बद्दल विचार करत नाहीत म्हणजे वृंदावनच्या भक्तांबद्दल पण कृष्णाचा विचार करत नाही. रुक्मिणी ती उद्धवच्या पक्षात, म्हणजे असं काय मुद्दाहून हे गट बनलेले नाहीये, प्रत्येकजण आपापला अनुभव सांगतोय, हे काय मुद्दामून टीम बनलेली नाहीये. तो रुक्मिणी जे ऐकत होती रोहिणीचं म्हणणं, आणि रुक्मिणी ही लक्ष्मी देवी आहे, आता सगळ्या राण्यात लक्ष्मी आहे. ती भगवंतांच्या हृदयात राहते, म्हणजे हृदयावर राहते, हृदयात राहते. भगवंतांच्या हृदयातून जाणारा प्रत्येक विचार हा रुक्मिणीला माहिती आहे. आणि रोहिणीचं म्हणणं ऐकून रोहिणीचं काय म्हणणं ठरलं की कृष्णांचं आता त्यांच्यावर काही कृपा नाही, त्यांच्यावर विशेष प्रेम आता राहिलेलं नाहीये, कृष्ण त्यांना विसरले आता, असं रोहिणीचं म्हणणं ठरलं. या अँगलने ते बोलले, कारण त्या वृंदावनचे भक्त आता एवढ्या दुःखाच्या सागरात आहेत, कृष्णांना परत परत लोकांनी सांगितलं तरी कृष्ण त्यांच्यासाठी आता काहीही करत नाहीयेत, उलट राजाश्रयमध्ये ते आता गुंतलेले आहेत. रुक्मिणीने जेव्हा ऐकलं तेव्हा तिच्याकडून ते राहवलं नाही आणि म्हटली, हे माते, रोहिणी माता आहे, हे माते, तुम्हाला भगवंतांच्या हृदयातल्या भावना कळत नाहीत. तुम्ही फक्त बाहेरच्या भावना म्हटल्या की कृष्णाने काही केलं नाही, काही लक्ष दिलं नाही, पण भगवंतांच्या हृदयातल्या भावना आहेत त्या तुम्हाला कळत नाहीत. हे माते, भगवंतांचं हृदय आहे ते लोण्यापेक्षा मृदू मऊ आहे, माझ्याकडून ऐका थोडं, असं रुक्मिणी म्हणते. भगवंत जेव्हा रात्री झोपतात, रुक्मिणी म्हणते, तेव्हा अनेकदा झोपेमध्ये फार मधुर आवाजामध्ये, फार प्रेमळ भावनेमध्ये ते आपल्या गायींना हाका मारतात, कधी कधी गोपींना हाका मारतात, कधी कधी बालमालांना झोपेमध्ये हाका मारतात. झोपेत कायम त्यांचे विचार सगळ्या वृंदांमध्येच असतात. कधी कधी रुक्मिणी म्हणते झोपेमध्ये कृष्ण झोपलेले आहे आणि अशी बासरी धरल्यासारखे करतात आणि त्रिभंग, वृंदावनचा भगवंतांचा कसं रूप आहे, त्रिभंग, 3 ठिकाणी भंग असं वाकलेलं रूप आहे श्याम सुंदराचं. तर रुक्मिणी म्हणते कधी कधी झोपेमध्ये बेडवरच कृष्ण तसं रूप धारण करतात बासरी धरून, जे रूप फक्त वृंदावनला पाहायला मिळत आहे, पण झोपेत भगवंत ते रूप इथे द्वारकेत धारण करतात. आणि कधी कधी झोपेत ते म्हणतात, हे यशोदा मला थोडं लोणी दे. कधी कधी ललिता, राधायिका, विशाखा अशी नावं हाक मारतात आणि आमचे कपडे ओढायला लागतात झोपेमध्ये कृष्ण. रुक्मिणी म्हणजे आमचे कपडे ओढतायत, कृष्ण हाक मारतायत, हे ललिता, हे राधिका, यशोदा मैया. आणि कधी म्हणतात, हे चंद्रावली, माझा हात होतात, म्हणतात, हे चंद्रावली तू इथे काय करत आहे, असं रुक्मिणी सांगते. म्हणजे रोहिणीचं काय म्हणणं होतं की कृष्ण आता ब्रजवासींची आठवण पण काढत नाही. पण रुक्मिणी म्हणते, सॉरी तसं नाहीये, माझे अनुभव आहे का, आमच्या बाजूला झोपले कृष्ण, पण आमचं सोडून सगळ्यांची आठवण करतायत, सगळ्यांची आठवण करतायत. आणि कधी कधी
तर त्यांच्या डोळ्यातनं एवढं अश्रू येतात कृष्णाच्या डोळ्यातनं की जी उशी असते ती संपूर्ण भिजून जाते. हरी बोल. आणि कधी कधी ते रात्री अचानक म्हणून बसतात, जागे होतात आणि इकडे इकडे पाहतात आणि अत्यंत करुणामय भावनेने रुदन करायला लागतात स्वतः. आणि व्रजवासींच्या आठवण येऊन त्यांना रडू यायला लागते अत्यंत. रुक्मिणी आहे ना, तिच्या मनामध्ये बिलकुल जेलसी नाही. सत्यभामा थोडीशी अशी जलस टाईप आहे, म्हणजे भौतिक जलसी नाही, प्रत्येक राणीचा मूळ वेगळा आहे. तर रुक्मिणी म्हणते अस म्हणजे सगळ्या राण्यांच्या साईडने ती म्हणते, हा आम्ही सगळे भगवंतांच्या राण्या फक्त नाव्यापुरते आहोत असं रुक्मिणी म्हणते. आम्ही राण्या आहोत, भगवंतांच्या विवाहित राण्या आहोत, 16,000 मालांमध्ये आम्ही राहतोय, पण भगवंतांचं हृदय मात्र व्रजवासींवरच आहे असं रुक्मिणीचं म्हणणं आहे. ती आपला अनुभव सांगत आहे आणि म्हणते बघा, गेल्या रात्रीत काहीतरी भगवंतांच्या मनात विचार आलेले आहेत, वृंदावन बद्दलचेच आलेले आहेत, म्हणून ते अजून उठले नाहीयेत आणि ते रडतायत. पण ते रडतायत ते दाखवत नाहीत म्हणून चेहऱ्यावर चादर घेऊन झोपलेत आणि असं दाखवत की ते झोपलेत, पण ते झोपले नाहीयेत. त्यांना वृंदावनची आठवण येते आणि म्हणून ते रडतायत. आणि पण तसे ते झोपले तसं ते सुम करतायत असं मुलीचं म्हणणं आहे. आणि चेहऱ्यावर चादर घेतली म्हणजे कोणी उठायचा प्रश्न देत नाही. कारण की तुम्ही असं करत असाल लहानपणी, आई उठायचं हरी बोल. तेव्हा सत्यभामा म्हणते हे रुक्मिणी असं काय तू म्हणते, झोपेतच कशाला काय म्हणते. रुक्मिणी काय म्हणते, झोपेमध्ये कृष्ण सगळी आठवण काढतात वगैरे, रडतात, कधी झोपेत उठून बसतात. सत्यभामा म्हणते हे रुक्मिणी अशी काय तू बडबड करतेय, झोपेत कृष्ण काय करतात असं का बोलते तू. अरे कृष्ण जेव्हा जागे असतात, आपल्या घरी जागे बसलेले असतात महालात, तेव्हा पण असं वाटत असतं की त्यांचं मन कुठेतरी दुसरीकडेच आहे. झोपेत असणं एक विषय वेगळा झाला. आणि सत्यभामा म्हणते की जागे असताना पण आम्ही त्यांच्या महालात असतो, पण कृष्णाचं मन आमच्यावर नसतं असं सत्यभामाचं म्हणणं आहे. आणि दिवसा पण ते एक स्वप्न पाहतायत, असंच कृष्ण वागत असतात असं सत्यभामाचं म्हणणं आहे. आणि ती म्हणते आम्ही तर त्यांच्या राण्या फक्त नावापुरत्या आहोत. सत्यभामा काय म्हणते, आम्ही त्यांच्या राण्या फक्त नावापुरता आहोत, पण भगवंतांच्या हृदयावर जी खरी पकड आहे, भगवंतांच्या हृदयावर जी खरी पकड आहे ती त्याच्या व्रजवासी भक्तांची आहे. त्यात गोपींची पण महान आहे, मेन आहे, पण ती म्हणते की सगळ्या भक्तांची आहे. आणि ज्या गोपी होत्या त्यांचं जे भगवंत, सॉरी सत्यभामा म्हणते की गोपी ह्या भगवंतांना अत्यंत प्रिय आहेत आमच्यापेक्षा. जागेपणी झोपेत तर आहेच त्यांची आठवण, जागेपणी पण आम्ही बाजूला आहोत, आम्ही त्यांना काहीतरी सरपण आणून देतोय, पण ते तिकडे विचार करतात, असे दिवसा स्वप्न पाहतायत वृंदावनच्या भक्तांचं असं सत्यभामाचं म्हणणं आहे. आता हे ऐकून ऋणीच्या साईडचे एक दुसरे पक्षवाले बोलायला लागतात. तर म्हणजे उद्धव काय म्हणते की भगवंतांचं वृंदावनच्या वासींवरच प्रेम आहे, तेच महान आहे. रुक्मिणी आणि सत्यभामा पण तशीच बोलले, पण रोहिणीने उलटा घेतला तो पॉईंट की ठीक आहे, पण आता मात्र ते खूप दुःखात आहे आणि त्यांचं दुःख काढायला भगवंत काही करत नाहीये, म्हणजे ते जात नाहीत वृंदावनला पण. तर बलराम बलदेव रोहिणीचे पुत्र आहेत आणि त्यांनी आणि गोकुलच्या भक्तांचे ते मित्र पण आहेत, खूप निकट मित्र आहेत, वृंदावनात ते राहिलेले आहेत. आणि बलराम मात्र सत्यभामा रुक्मिणीचं असं म्हणणं ऐकू शकले नाहीत, कारण त्यांना माहिती होतं की वृंदावनच्या भक्तांची स्थिती खरोखर अत्यंत वेदनादायी झालेली आहे. ते विरह अग्नीमध्ये तर बुडलेले आहेत संपूर्णपणे. म्हणून बलरामजी रुक्मिणीच्या रोहिणीच्या साईडनी बोलायला लागले, तिच्या पॉइंट. ते म्हणले सत्यभामा रुक्मिणी, तुम्ही ते बोलला ना, माझा भाऊ करतोय काही मनात वेगळं असतंय. बलरामजी काय म्हणतात, ते असं नाही म्हणले की सत्यभामा रुक्मिणी तुम्ही म्हटलं ते खोटं आहे. येस मे बी कृष्ण रात्री हे ललिते हे विशाखी म्हणत असेल, मे बी दिवसा पण त्याच्या मनात तुम्ही काय असं सत्यभामा म्हटली. तर बलरामजी काय म्हणतात, हे सगळं माझ्या भावाचं
विशेष फसवेगिरी आहे, चालूगिरी आहे. ते फसवतात आपल्याला. आपण काय चर्चा करतोय? व्रजवासींचं जे खरं दुःख आहे, जे खरं विराच्या दुःखात व्रजवासी आहेत, जे सत्य आहे, जे नैसर्गिक आहे, ती चालूगिरी नाहीये. व्रजवासींचं दुःख खरं आहे आणि कृष्ण हे करतायत तुमच्या समोर ती चालूगिरी आहे असं बलरामजी म्हणतात. कृष्ण नाटक करतायत उगीच हे ललिते, पण मनात काय ललिते विलिते काय नाही असं बलरामजीचं म्हणणं आहे. ते आपलं नुसतंच आपली रुक्मिणी आली की हे गोपी वगैरे असं, पण तसं काही नाहीये. तसं प्रेम असतं तर ते गेले असते परत. एवढं समजा प्रेम असतं वृंदावनच्या वासींबद्दल तर बलरामजींचं म्हणणे ते गेले असते वृंदावनात, थोड्या वेळ तरी गेले असते. आता इथे ते करतायत. कृष्ण म्हणते माझे बंधू आहेत ना, असलं नाटक करण्यात खूप एक्सपर्ट आहे, बरेचदा असं करत असतात ते. तर ते म्हणतायत, थोडक्यात बलरामजी काय म्हणतायत की वृंदावनच्या वासींचं जे दुःख आहे, विरहजनी आहे, ती खरी आहे. आणि कृष्ण जे दाखवत आहेत की ते पण दुःखात आहेत, ती नाटक आहे. इथे कृष्णाने दाखवलं होतो काय सत्यभामाला, रुक्मिणीला, की मी पण वृंदावनच्या भक्तांच्या आठवणीमध्ये आहे. बलराम म्हणतात त्याला काय गंभीर तरी घेऊ नका, तो ऍक्शन चालू आहे नुसतंच आपलं. ते म्हणतात कृष्ण वृंदावनच्या भक्तांची आठवण काढतात, असा एक शो करत आहे, असा शो करत आहेत. मग बलराम म्हणतात हे वृंदावनात 2 महिने राहिले. उद्धवानंतर उद्धव आल्यावर, उद्धव गेले तेव्हा मी काय म्हणलं, थोडेफार तिथले वृंदावनचे भक्त थोडे तरी आनंदात होते, थोडे तरी त्यांना आशा होती भगवंताची. उद्धव येऊन गेल्यावर मात्र त्यांची स्थिती एकदम बिघडली, संपूर्ण दुःखात ते गेले की आता काय भगवंत येणार नाही. त्यानंतर उद्धवने आल्यावर रिपोर्ट दिला की काहीतरी करा, भगवंता तुम्हाला जायलाच पाहिजे. तेव्हा पण भगवंत गेले. भगवंताने तेव्हा काय केलं, बलरामजींना पाठवलं की मी नाही, नुसता निरोप नाही, नुसतं पत्र नाही पाठवलं, बलरामजींना स्वतः पाठवलं. तर बलरामजी म्हणतात मी तेव्हा गेलो, जेव्हा बलरामजी गेले ना तेव्हा खरोखर वृंदावनचे भक्त संपूर्णपणे विरहाग्नीमध्ये होते, दुःखाग्नीमध्ये होते. उद्धव गेले तेव्हा थोडे ठीक होते, पण बलरामजी गेले तेव्हा मात्र स्थिती खरोखर एकदम दुःखी होती. तर म्हणतायत मी गेलो वृंदावनला, 2 महिने राहिले, त्यांना सांत्वन करायचं, त्यांना शांत करायचा प्रयत्न केला, वृंदावनच्या वासींना नॉर्मल करायचा प्रयत्न केला. पण मी जे काही केलं त्याचा काही परिणाम झाला नाही, उलटा परिणाम उलटा झाला, अजून ते दुःखात गेले. बलरामजींनी काय केलं, त्यांनी सांगितलं की कृष्ण येणार आहेत, आपण थोडंसं नवीन बिल्डिंग का बांधलं कृष्णाच्या स्वागताकरता. बलरामजींनी नवीन महाल बांधले. त्यांनी काही ज्या बलरामजींच्या गोपी होत्या त्यांच्यावर रासलीला वगैरे पण केली. आणि बलराम म्हणतात मी त्यांना अनेकदा प्रॉमिस केलं की बस आता मी जात आहे इकडनं वृंदावनवरून, तुम्हाला सोडून जात नाहीये, कृष्णाला घेऊन यायला जात आहे. पण तरी पण वृंदावनचे भक्त म्हटले बलरामजींना सोडायला तयार नव्हते, कारण का त्यांना माहितीये बलरामजी गेले तर ते पण येणार नाहीत, कृष्ण येतील का नाही काही भरोसा नाही. ते म्हणत होते बलरामजींना तुम्ही तरी इथे थांबा, जाऊ नका परत. असं वृंदावनचे भक्त बलरामजींना म्हणत होते. वृंदावनचे भक्त बलरामजींना सोडायला तयार नव्हते, पण बलरामजींनी काही ना काही विनंत्या करून नाही मी गेलो आणि कृष्णांनाच घेऊन येतो अशा विनंत्या करून बलरामजी तिकडनं बाहेर पडले. आणि मी इथे आलो, बलरामजी म्हणतात मी इथे आलो, कुठे आलो, कृष्णांकडे, द्वारकेत आलो. आणि सॉरी आणि मोठा चिंताग्रस्त होऊन मी भगवंतांना निरोप दिला, हे कृष्ण काहीतरी कारण काढा, काहीतरी कारण काढा आणि तुम्ही तुमचं जे गाव आहे, व्रज आहे, वृंदावन आहे, तिथे तुम्ही एकदा तरी तिथल्या व्रजवासींचं प्राण वाचवायला तुम्ही गेलं पाहिजे. तिथल्या भक्तांचं प्राण वाचवायला तुम्ही एकदा तरी गेलं पाहिजे. बलरामजी म्हणतात हे कृष्ण, हे गोप आहेत, व्रजवासी आहेत, हे तुमचे कृष्ण भगवंता तुझे स्वतःचे लोक आहेत, तुमचे लोक आहेत, ते दुःखाच्या सागरामध्ये बुडत आहेत. कृष्ण तुला तिथे एकदा तरी जायलाच पाहिजे, असं बलरामजींनी कृष्णांना वृंदावनला जाऊन आल्यावर निरोप दिला. बलरामजी काय म्हणतात, कृष्णांनी काय केलं, मुखात म्हटले येस येस आय विल सर्टनली गो, मी नक्कीच जाणार, बस आता मी नक्कीच जातो तिथे. पण बलरामजी म्हणतात
कृष्ण असं म्हटले, पण त्यांच्या हृदयात काय होतं ते त्यांनी काय केलं त्याच्यावरून दिसतं. बलराम जेव्हा कृष्ण म्हटले होय होय मी नक्कीच जाणार, हा काय गेलोच, पण ते गेले नाही. त्यांच्या हृदयात वेगळा विचार होता. ते म्हटले म्हणजे त्यांच्या अजून एक सांगायचा अर्थ काय की सत्यभामा रुक्मिणी कृष्ण म्हणतात एक, पण मनामध्ये वेगळं असतं. ते मला म्हटले की बस बस आता मी गेलोच, थोड्या वेळात जातो. पण बलराम जेव्हा एखाद्याच्या मनातलं सत्य काय आहे हे जाण्यासाठी तो कसा वागतो हे पाहायला पाहिजे. कृष्ण म्हणते मी जातो, पण त्याच्या वागणुकीत कधी ते वृंदावनला गेले नाही. तर ही चर्चा इथे चालू आहे. चर्चा कळली ना तुम्हाला? एक पक्षामध्ये बलरामची रोहिणी आहे, दुसऱ्या पक्षामध्ये हे बाकीचे राण्या आणि उद्धव आहेत. दोघांमध्ये चर्चा काय चालू आहे की खरोखर कृष्णांचं वृंदावनच्या भक्तांवर आजच्या तारखेला एवढं प्रेम आहे का, अशी चर्चा वेगवेगळ्या अँगलने चालू आहे. ही चर्चा कृष्ण झोपेत होते, म्हणजे झोपलेल्यासारखी होते, ते ऐकत होते ते ऐकत होते ही चर्चा ते ऐकत होते. आणि ही चर्चा ऐकता ऐकता अचानक कृष्ण उठून बाहेर आले. आणि ह्या लोकांमध्ये जे आरोप आणि प्रत्यारोप चालू होता चर्चेत, आरोप आणि प्रत्यारोप, हे ऐकून कृष्ण तिथे आले, चर्चा ऐकायला लागले आणि स्वतः मोठ्या ढसाढसा ते रुदन करायला लागले. तिथे कृष्ण म्हटले, कृष्ण आपल्या हृदयातनं म्हटले उद्धवाला, उद्धवाकडून त्यांनी एक काय म्हणावं मार्गदर्शन नाही म्हणूया, ओपिनियन म्हणजे त्यांचं मत मागितलं उद्धवांकडून. ते म्हटले येस येस. त्यांनी म्हटले होय होय माझं जे हृदय आहे ना ते काय म्हणूया डायमंड हिऱ्यासारखं कठोर आहे. हिरा खूप कठोर असतो, टणक असतो, चमकत असतो, पण टणक खूप असतो, स्वतः खूप कठोर असतो, कडक असतो. भगवंत म्हणतायत माझं हृदय आहे हिऱ्यासारखं कठोर आहे. समजा तसं नसतं तर वृंदावनच्या भक्तांची स्थिती ऐकून त्याचे तुकडे व्हायला पाहिजे. एवढी त्यांची स्थिती वाईट झालेली आहे, पण तरी तुकडे झाले नाहीत. म्हणजे माझं हृदय फक्त हिऱ्यासारखं कठोर आहे. हे जे भक्त त्यांनी माझी एवढी काळजी घेतली लहानपणापासून, माझे तसे ते आई वडील नाही आहेत तरी त्यांनी काळजी घेतली, पण मी आहे त्यांचं प्रेम विसरून गेलेलो. माझं हृदय एकदम कठोर झालेलं आहे. त्यांनी जे प्रेम माझ्यावर दाखवलंय ते मी विसरून गेलोय. खरोखर मी क्रूर आहे. ते एकदम जंटल सोल्स आहेत. वृंदावनचे लोक खरोखर खूप प्रामाणिक भक्त सज्जन आहेत. मी मात्र कठोर आहे. अशाचा कृष्ण दुःखात गेले की मी कठोर आहे. आणि म्हणून म्हणायला लागले मी काहीतरी आता केलं पाहिजे त्या भक्तांचा शांत करायला, वृंदावनच्या भक्तांना शांत करायला मी काहीतरी केलं पाहिजे. आणि ते म्हणतायत की उद्धवा तुला सगळं माहिती. भगवंत काय म्हणतात आता उत्तर क्लिअर आहे, काय केलं पाहिजे, काय करून होणार आहे का? एकच मार्ग आहे. काय मार्ग? भगवंतांनी परत वृंदावनला जाणं आवश्यक आहे. कायमचं नाही तर थोड्या वेळात असतं ते. भगवंत उद्धव म्हणतात उद्धव यू नो एव्हरीथिंग, तुम्हाला सगळं माहिती आहे, तू माझा फ्रेंड आहे, कृपया सांग त्या वृंदावनच्या भक्तांना त्या विरा अग्नीतनं बाहेर काढण्यासाठी मी काय करू? आता देवकी होती, तिला भीती वाटली. उद्धव चुकून बोला तुम्ही वृंदावनला जाण, कृष्ण गेले तर मग येणारच नाहीत परत, सांगता येत नाही, गेले तर कधी जातील, किती वेळ राहतील, येतील का नाही. तर देवकीला चिंता वाटली आणि म्हणून ती बोलायला लागली मध्येच. उद्धव कृष्णाने उद्धवला विचारलं मी काय करू, पण उद्धव बोलायच्या आधीच देवकी बोलली. तिला चिंता वाटली. ती काय बोलली की हे बघ हे कृष्णा, तुझे जे खरोखर हितचिंतक महान भक्त आहेत त्यांना तू एक मिनिट इंग्लिश म्हणा, त्या हितचिंतक महान भक्तांना तू शांत करायला, तू काहीही त्यांना पाहिजे ते दिलं पाहिजे. पाहिजे ते दिलं पाहिजे याचा अर्थ काय? तुम्ही जाऊ नका, काही द्या. देवकी काय म्हणते कृष्णाने उद्धवाला विचारलं मी काय करू आता, त्याचे जे विरा अग्नीमध्ये आहेत माझे भक्त दुःखाच्या अग्नीत त्यांना बाहेर काढून मी करू काय? तर देवकीला वाटतं उद्धव ऑलरेडी म्हणत होता ना की कृष्णाने जायला पाहिजे, त्याशिवाय काय होणार नाही. तर देवकीला भीती वाटली की उद्धव बरोबर असं म्हणेल. तर ती मध्येच म्हणते हे कृष्णा, त्या भक्तांना शांत करायला त्यांना जे काय पाहिजे तू ते दिलं पाहिजे. म्हणजे तू जाऊ नको, बाकी काय द्यायचं ते दे, असं देवकीचा म्हणण्याचा गर्भित अर्थ होता. तर देवकीच्या म्हणण्याचं काय होतं, कृष्णा शुड सॅटिस्फाय द ग्लोरी ऑफ वृंदावन बाय डुईंग एनिथिंग एक्सेप्ट गोईंग बॅक.
तर आता पद्मावती आली मध्ये. आता देवकीने काय सांगितलं, त्या भक्तांना आनंदित करायला, शांत करायला, प्रसन्न करायला तुला जे द्यायचंय ते तू द्यायला पाहिजे. तर पद्मावतीला वाटलं, अरे चुकून माकून ह्याने आपलं राज्यच देऊन टाकलं आपल्या नवऱ्याचं. तर पद्मावती उग्रसेनची बायको आहे. हं? पद्मावतीला वाटलं, तिला भीती वाटली की अरे काय सांगता येत नाही, कृष्ण आपल्या नवऱ्याचं राज्यच देऊन टाकेल त्या नंद महाराजांचं, मग आपलं काय होणार. म्हणून ती असा विनोद करते, एक जोक मारतीये, अशा भावनेत पद्मावती बोलायला लागली. ती म्हणते, पद्मावती बोलायला लागली, काय बोलायला लागली, आणि ते म्हटले म्हणे जोक असेल तर जोक, त्यातनं फायदा काय होईल, कृष्ण जे आता दुःखात आहेत त्यातनं बाहेर तर येतील. म्हणून ती म्हणते, तिच्या मनात काय होतं, आपल्या पतीचं राज्य सांभाळावं, ते देऊन टाकते. पण बाहेरचं ती काय ऍक्शन करत होती की मी जोक मारते म्हणून. पण मनात काय होतं की कृष्णाचं राज्य देऊन टाकेल तर. देवकीने म्हटले जे पाहिजे ते दिलं पाहिजे. माहित नाही कृष्णाने राज्य देऊन टाकलं तर. पद्मावती काय म्हणते, ऐक ऐक कृष्ण, 11 वर्ष तू राहिला ना वृंदावनला, बरोबर ना, जो काय तुझ्यावर खर्च झालाय त्याचा दुप्पट माझे पती त्यांना देतील ना. ते म्हणते तू दुःख का करतोय कृष्णा. ऐक, तू 11 वर्ष राहिलो, तू आणि बलराम दोघे राहिले, तुम्ही तिथे राहिले, खायले, कपडे घेतले, थोडंफार खाल्ले. मी काय म्हणतो, शपथ महाराज, मी शपथ घेते की माझे जे पती आहेत, जो काय खर्च तुझ्या आणि बलरामवर झालेला आहे तर दुप्पट खर्च माझे पती त्यांना नंद महाराज देतील. पण हिशोब कमी होऊ नये आणि जास्तही होऊ नये, म्हणून गर्ग मुलींना आपण हिशोबाला लावू, परफेक्ट हिशोब करते, तुम्ही जास्त वेळा नको. पद्मावतीचं म्हणते, गर्गामध्ये हिशोब करतील, 11 वर्षात किती खर्च झाला आणि ते डबल अमाऊंट ते देतील. आणि ते म्हणते कृष्ण बलरामजीचा खर्च मात्र दिला पाहिजे. पण ही रोहिणी, तिने मला मध्ये मध्ये टुकटुक केलेलं, आपण ऐकलं, माझ्याकडे दुर्लक्ष केलं, तिचा खर्च द्यायचा नाही ना, तिचा खर्च ती बघेल काय करायचं ते. कृष्ण बलरामचा खर्च मात्र दिला जाईल. आणि म्हणते तू काय बी चालली, त्याच्यासाठी नंद महाराजांनी तुला पण पैसे द्यायला पाहिजे, ते त्यांना देऊ दे किंवा नको देऊ. त्यांना आपण काही एवढं कंजूस नाही, त्यांना देऊ दे किंवा नको देऊ दे, त्यांनी गाय चालायचा तुला पगार दिला पाहिजे ना. तुला पालन पोषण केलं त्याचा खर्च पण देऊन टाकू, डबल देऊ. पण त्यांनी तुझ्या तो खर्च, त्यांनी तो तुला पगार द्यायला पाहिजे गाई चाऱ्याचा, तो त्यांनी नाही दिला तरी चालेल, पण माफ करून टाकू. तर ते म्हणते, तर असं हे म्हटल्यावर कृष्ण ऐकतात पद्मावतीचे शब्द, पण ऐकूनही न ऐकल्यासारखे करतात. आणि कृष्ण आता खरोखर विरहामध्ये आहेत, त्यांना मनात खरं दुःख आहे की आता हे वृंदावनचे भक्त एवढे दुःखामध्ये आहेत, काय करावं. म्हणून ते परत उद्धवाकडे वळतात आणि उद्धवाकडून परत मार्गदर्शन विचारतात. बराच मुद्दा आहे, कंटिन्यू स्टोरी आहे, आज वेळ झालेली, आपण इथे थांबूया की काय बरं उद्धव मार्गदर्शन देतील आणि मग पुढे काय होईल, नक्की काय घडेल, हे सगळं आपण पुढच्या रविवारी. हरे कृष्ण. प्रभुपाद की